मी बोललो माझ्याकडे ओपन जीप असती तर मी लोकांना मुंबई दाखवली असती. कुठलंही शहर लोकांना दाखवायचं तेव्हा क्रोनॉलॉजिकली दाखवा. अगर आप मुंबई आ रहे हो ना तो हमारा वड़ा पाव जरूर खाइए. मुंबई नसती तर स्वातंत्र्य लढा झालाच नसता जसा झाला पाहिजे. मुंबईबद्दल गर्व आहे तो पोकळ नसला पाहिजे. तुम्हाला का गर्व हे सांगता आलं पाहिजे की माझं शहर का ग्रेट आहे. गेल्या वर्षी 22,000 लोक आमच्याबरोबर मुंबईच्या रस्त्यावर चालले. तुम्ही जर मरीन ड्राईव्ह बसमधून बघितलं तर तुम्हाला कधीच कळणार एवढे लेयर्स एका शहरामध्ये असू शकतात आणि वेगवेगळ्या पिरियड मधले. माहीम जसं विचार करतं तसं प्रभादेवी करत नाही, दादर करत नाही, माटुंगा वेगळं विचार करतो, बरोबर. सायन वेगळं विचार करतो. जेव्हा तुम्ही कथा सांगता तेव्हा लोकांना आवडतं, जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन देता तेव्हा लोक बंद होतात. प्रत्येक जी स्टोरी सांगितली जाते इज अ स्मॉल पार्ट ऑफ अ लार्जर जिक्सॉ पझल. इतिहास तुमच्या बॅकयार्डमध्येच असतो, आजूबाजूलाच असतो. तुम्हाला त्याच्याकरता कुठेतरी जायची गरज नाही. पाण्यामध्ये किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, पहिल्यांदा कळलं. मला एक 60-70 जागा तरी माहिती आहेत लंडनमध्ये ज्या मराठी संस्कृतीशी निगडीत आहे. वी कॅन अर्न ॲटलिस्ट 100 times what we are earning from tourism if we do it right. करेक्ट. मुंबईमध्ये एवढं पोटेन्शियल आहे. हाय एव्हरीवन, वेलकम टू अराउंड द वर्ल्ड. आपण नेहमी म्हणतो आमची मुंबई किंवा मुंबई बीट, पण खरं आपण मुंबईमध्ये, ॲटलिस्ट मी मुंबईमध्ये गेले 35 वर्ष राहतोय. आणि मुंबईबद्दल जर आपल्याला स्टोरीज पाहिजे असतील देन देर इज ओनली वन स्टॉप अँड दॅट वन अमेझिंग स्टॉप इज खाकी टूर्स. सो भरत गोठोसकर आपल्याबरोबर आज आहेत. अँड भरत, थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन दिस अराउंड द वर्ल्ड पॉडकास्ट. पहिला प्रश्न एकच आहे की खाकी टूर्स हे नाव कुठून आलं आणि तुला जी ही हिस्ट्रीची पॅशन आहे ती कुठून आली? पहिलं हिस्ट्री Okay. पॅशन कशी, शाळेमध्ये असताना आमच्या हिस्ट्री टीचर होता सुशीला राघवन म्हणून, आणि त्यांनी जसा इतिहास समजावला, चित्र काढून बोर्डावरती, मला अजूनही ताराबाईंचं काढलेलं चित्र त्यांनी माझ्या डोक्यामध्ये अजूनही आहे. आणि त्या इतिहास सोपा करून सांगायचे. आय वॉज लकी. येस. तर मला वाटतं की, आणि हे मी वेगवेगळ्या सोर्सेस पासून पाहिलं की जेव्हा तुम्ही कथा सांगता तेव्हा लोकांना आवडतं, जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन देता तेव्हा लोक बंद होतात. तर मला वाटतं इतिहास आपल्याला असा शिकवला पाहिजे, कथेतून शिकवला पाहिजे की लोकांपर्यंत पोहोचेल. सो शी वॉज द इन्स्पिरेशन. त्याच्यानंतर केवढे तरी लोक इन्स्पिरेशन, माझे आई वडील दोघंही, कारण माझे वडील सांगायचे नेहमी काही लिहिता बोलता त्या सुरस आणि चमत्कारिक असलं पाहिजे. तर ते मी जेवढा प्रयत्न आहे ते दॅट इज पार्ट ऑफ द DNA ऑफ खाकी. येस. आता नाव कसं पडलं हे, तर गिरगावातलं जे आमचं कफे आहे, तर ते मामा गेल्यावरती रिस्टार्ट करायचं होतं. आणि तेव्हा कोणी ते सांगितलं, आणि तेव्हा दिस इज 2010, जेव्हा गुगल मॅप वॉज नॉट ॲज इव्हॉल्ड ॲज इट इज टुडे. तर तेव्हा मला गिरगाव एरिया एवढा कळत नव्हतं. तर कोणी ते सांगितलं तुम्हाला जे इक्विपमेंट आहे तांबा काठामध्ये स्वस्तात पडतात. तर मी बोललो ठीक आहे. तर माझ्या ड्रायव्हरला म्हटलं अरे 1 किलोमीटर आहे इकडून, तर आपण जाऊया. संध्याकाळचे 6 वाजले. तर आम्ही भुलेश्वरच्या मार्केटमध्ये, भुलेश्वरचं मार्केट ज्यांनी पाहिलं त्यांना कळेल, व्हेनिसचा स्क्वेअर प्लस गाई प्लस हात गाडीवाले प्लस विकत घेणारे लोक, आरडा ओरडी, आणि तिकडे व्हेकल जाऊ शकत नाही लिटरली. तर तिकडे मी अडकलो आणि गाडीमध्ये होतो. तर मी असं वरती बघतो तर मला आजूबाजूला जे सुंदर जुन्या बाल्कनीज होत्या किंवा आर्चेस होत्या हे बघता आले नाहीत. मी बोललो माझ्याकडे ओपन जीप असती तर मी लोकांना मुंबई दाखवली असती. तर आय एम अ मार्केटर, म्हणजे माझं बॅकग्राऊंड मार्केटिंगचं आहे. तर मी एक स्केच केलं की अशी एक जीप असणं, वर्ल्ड वॉर 2ची विलीज जीप असणं, आणि ती मुंबईमध्ये मी लोकांना संडेला फिरवणार आणि त्यांना दाखवणार सगळ्या गोष्टी, असा विचार केला. तर ती खाकी कलरची जीप असणार आणि त्याच्यावरती तो जीपचा स्टार असणार, आणि ती सगळीकडे फिरणार. सो आणि हे सगळेजण म्हणतात की रिटायरमेंट नंतर मी काहीतरी गोव्यामध्ये कॅफे बीचवरती चालू करणार, तिकडे एक लायब्ररी पण असणार आणि तिकडे मी संध्याकाळी इव्हेंट्स करणार. तसं ते माझं आफ्टर रिटायरमेंट प्लॅन होता. तो जरा आयुष्यामध्ये लवकर झाला.
मिड लाईफ क्रायसिस होतो लोकांना. 40शी गाठली की लोक रनिंगमध्ये चालू करतात, हे करतात, ते करतात, किंवा सडनली वाईन टेस्टिंग चालू करतात वगैरे. तसं ते मी खाकी टूर्स चालू केलं. आणि वेन वी क्रिएटेड अ ऑर्गनायझेशन, दॅट इज वेन वी सेड व्हॉट डज खाकी स्टँड फॉर. सो त्याचं ॲक्रॉनिम बनवलं. इट इज कीपिंग हेरिटेज अलाइव्ह अँड किकिंग इन इंडिया. म्हणजे आपला जो वारसा आहे, भारताचा वारसा, मुंबईचा वारसा, जगाचा वारसा, हा ज्वलंत जागृत ठेवला पाहिजे. तर पुढच्या पिढी आपल्याला म्हणेल की तुम्ही काहीतरी केलं आमच्याकरता, नाहीतर वारसा निघून जातो. असं आहे. सो म्हणून खाकी हे ॲक्रॉनिम आहे फॉर डुईंग दिस. सो देअर अ नॉट फॉर प्रॉफिट विच इज खाकी, अँड फॉर प्रॉफिट विच इज खाकी टूर्स. आता तू जॉर्डनला जाऊन आलास, तर बरोबर. जॉर्डनला ही ट्रिप कशासाठी होती हे? ही रेकी होती. हम्म. आम्ही जेव्हा इंटरनॅशनल टूर्स करतो तेव्हा एक 10 दिवस कुठल्या तरी राष्ट्रामध्ये जाऊन ते समजलं पाहिजे, त्याचं DNA समजलं पाहिजे. ओके. आणि त्याच्या आधी खूप रिसर्च वगैरे होतो की काय बघितलं पाहिजे, काय नाही. आम्ही आमच्या गेस्टला दाखवणार त्याच्या एक 30-40 पट जास्ती बघायचा आणि जास्ती वेळ घालवायचा. आणि आम्ही ज्याला खाकी स्टाईल म्हणतो, करेक्ट. ओके, की सगळ्याच गोष्टी आधी सांगायच्या नाहीत. थोडे रिव्हील्स असतात त्याच्यामध्ये, काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. खूपशा वास्तू त्याच असतील जे दुसरे कंपनीज पण दाखवतील, पण त्याच्यामध्ये वेगळं वैशिष्ट्य काय आहे. करेक्ट. आणि तुम्ही भारतीय आहात तर तुमच्याकडे तिकडे कनेक्शन काय आहे हे दाखवणं गरजेचं असतं. ओके. कनेक्शन सगळीकडेच असतात, आपल्याला थोडं ते असं धूळ बाजूला करून बघण्याची गरज असते. वी नेव्हर गिव्ह स्टँडर्ड टूर्स. ओके. की तिथला लोकल जो पार्टनर आहे, DMC आहे, तो काहीतरी करतो, तेच घ्यायचं, तेच द्यायचं असं नाहीये. त्याचे खूप गणितं असतात की वेगळं काय झालं पाहिजे. पण ते 1-2 महिने लागतील टूर केल्यावरती गणित बसायला की एक्झॅक्टली काय द्यायचंय. पण एक्सपिरियन्स करताना जास्तीत जास्त वेळ तिकडे घालवला पाहिजे समजण्याकरता की काय वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. आणि नॉन स्टँडर्ड स्टफ काय आहे ते लोकांना दाखवू शकतो. सो त्याच्यातूनच जर आपल्याला एक टँजंटवर जायचं असेल तर सगळे म्हणतात आमची मुंबई, बरोबर, सगळे म्हणतात मुंबई बीट, आणि अशी खूप मुंबईला आपण ऍडजेक्टिव्ह असाइन करत राहतो. पण मुंबई खरी कशी बघितली पाहिजे, मुंबईचा इतिहास काय आहे, मुंबईचं कल्चर, मुंबईचं फूड अँड ड्रिंक काय आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनेटवर खूप मिळेल. पण समथिंग दॅट यू हॅव पायनियर्ड थ्रू खाकी टूर्स, की तुम्ही एका रस्त्यावर चालत असाल आणि ही एक बिल्डिंग आहे जी तुम्ही दररोज पास करत असाल, बट द वे यू गिव्ह दॅट इन्फॉर्मेशन, आणि ही इन्फॉर्मेशन त्या दिवशी आपल्या ह्या एपिसोडसाठी मी जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा लोकसत्ताचे जे 100 एपिसोड्स केले त्याच्यातून खूप असे अनेक्डोट्स मिळाले की मुंबई खरी काय आहे. तुम्ही जरी म्हणत असाल आमची मुंबई, तरी यू विल टेल अस इन अ बेटर वे. सो हा जो ही जी एक पॅशन असते की एक सिटी जी आपण बघतो ती एक अँगलने बघितली तर आपल्याला खूप इन्फॉर्मेशन मिळेल, एक अँगलने बघितली आपल्याला फक्त टिक ऑफ करायचे असतील बकेट लिस्ट, तसे असते. पण ही जी पॅशन आहे की मला खरंच एक सिटी समजायची आहे, ही कुठून येते, ऍटलिस्ट फॉर यू, हे मला खरंच विचारायचं होतं. तर मला नेहमीच वाटत होतं की इंडिया इन जनरल आणि मुंबई इन पर्टिक्युलर स्थानिकांना स्वतःची संस्कृती समजतच नाही. ओके. ह्याच्याकरता आणि आता तरी खूप असे लोक आहेत हू टेक प्राईड इन देअर कल्चर, वॉट एव्हर. वेन आय वॉज ग्रोईंग 90च्या दशकामध्ये सगळ्यांचेच वेद असे होते की आपल्याला आता फक्त अमेरिकेला जायचं, अमेरिकन ड्रीम. अमेरिकन ड्रीम. आणि मला नेहमी वाटतं की एवढ्या गोष्टींमध्ये जसं टिपिकल म्हणजे गुजराती मित्र काय आहेत त्यांना बरोबर माहिती आहे ह्या गल्लीमध्ये इकडे भेळ चांगली मिळते, त्या गल्लीमध्ये रगडा पॅटीस मिळतो वगैरे, असं एक हे असतं ना. तसं मला सवय होती मुंबईमध्ये इकडे हे आहे, तिकडे ते, इकडे गांधीजींनी टॉक दिलेला, इकडे हे झालं, ते झालेलं, असं लोकांना सांगायचं. आणि माय सिस्टर ऑलवेज सेज आय हॅव अ हॅबिट ऑफ कलेक्टिंग रँडम क्रॅप. then I seem to be packaging my random crap and giving to people. People seem to be loving it. She's just clearly. तर माझं म्हणणं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला प्रत्येक जी स्टोरी सांगितली जाते इज अ स्मॉल पार्ट ऑफ अ लार्जर जिक्सॉ पझल. आणि नोबडी हॅज सीन द एंटायर एलिफंट.
नोबडी कॅन क्लेम दॅट दे अंडरस्टँड द एंटायर एलिफंट. मुंबई असो किंवा कुठलंही शहर असो, पण तो एलिफंट आहे एवढा तरी दिसला पाहिजे. कोणातरी ती रश्शी वाटते, कोणातरी पाय पाहिला ते झाडाचा बुंदा वाटतो, कोणातरी ट्रंक कान बघितला ते फॅन वाटतं. तर तसं ते ब्लाइंड मॅन अँड एलिफंटची जी स्टोरी आहे, तसं ॲटलिस्ट हत्ती हे कळलं पाहिजे. करंटली मुंबई काय आहे हे खूप कमी लोकांना कळतं. त्यामुळे प्रयास असा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मुंबई पोचली पाहिजे, याचा प्रयास आहे माझ्या आणि माझ्या टीमचा. सो मग आज जर आपल्या एपिसोडसाठी मी तुला एक तुझ्या स्टाईलमध्ये मुंबईचं इंट्रोडक्शन विचारलं तर ते काय असेल? खरं म्हणजे शारदा द्विवेदी त्यांनी पुस्तक लिहिलं बॉम्बे द सिटीज विदिन. ते सांगतात ते खूप महत्वाचं आहे की हे शहर एक शहर नाही आहे, हे छोट्या छोट्या टाउन्स एकाच्या बाजूला दुसरे आहेत जे एकाबरोबर इंटरॅक्ट करतात, म्हणून आपल्याला मुंबई आहे तशी दिसते. आणि प्रत्येक छोट्याशा एका एन्क्लेव्हची मानसिकता वेगळी आहे. माहीम जसं विचार करतं तसं प्रभादेवी करत नाही, दादर करत नाही, माटुंगा वेगळं विचार करतं, बरोबर, सायन वेगळं विचार करतं. आणि प्रत्येक एक असं सेईंग आहे, हर जमीन की बरकत होती आहे. तर प्रत्येक लोकेशन मुंबईमध्ये वेगवेगळं आहे आणि ते आपल्याला रिस्पेक्ट केलं पाहिजे. नथिंग इज सुपिरियर, इन्फिरियर, वॉट एव्हर. आणि तिकडे इतिहास तुमच्या बॅकयार्डमध्येच असतो, आजूबाजूलाच असतो. तुम्हाला त्याच्याकरता कुठेतरी जायची गरज नाही. लोकांना असं वाटतं की ताजमहाल बघितला की मला इतिहास, आणि मी बोरिवलीत राहतो तर माझ्या आजूबाजूला काय नाही, म्हणजे कानेरीच्या लेण्या आहेत पण बाकी असं काही नाहीये. प्रत्येकीकडे कोणाचंही मुंबईमध्ये घर आहे 1 किलोमीटरचं वर्तुळ काढलं असं तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी 10 इंटरेस्टिंग हिस्टॉरिकल ऍस्पेक्ट्स मिळणार. अशी कुठलंही स्थान नाही मुंबईमध्ये जिकडे इतिहास नाही. पण असं कधी होऊ शकतं का भरत की इतिहास एवढा डेन्स होऊन जातो, म्हणजे जे फॉर एक्झाम्पल कधी कधी युरोपमध्ये जेव्हा मी फिरतो किंवा कुठेही जगात फिरतो, आणि यू हॅव ऑल्सो एक्सपिरियन्स दॅट, की एक कोणतरी गाईड येतो किंवा येते आणि तो एवढा बंबार्डमेंट ऑफ हिस्ट्री होऊन जाते की ना त्याच्यात कॉन्टेक्स्ट असतो, काय असतो, अँड विदिन द स्पॅन ऑफ 5 मिनिट्स ऍज अ ट्रॅव्हलर आपण स्विच ऑफ होऊन जातो. आणि मग आपण फक्त टाइम बघत राहतो की अरे अजून 1.5 तास आहे ही टूर संपायला. बरोबर. सो एक आहे की ऍज अ ट्रॅव्हलर जर मला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट घ्यायचा असेल, आणि आम्ही आमच्या ट्रॅव्हलर्सना पण हे खूप सांगत असतो की आपण इकडे सिटी टूर करणार आहोत, आपण एक हिस्टॉरिकल टूर करणार आहोत, अँड सिमिलर हॅपन्स ॲट खाकी टूर्स ऑल्सो, राईट? सो जर मला खरंच इंटरेस्ट घ्यायचा असेल तर ॲज अ ट्रॅव्हलर ती सुरुवात कुठे झाली पाहिजे? तर मला वाटतं ज्या व्यक्तीबरोबर आपण इंटरॅक्ट करतो ती व्यक्ती तुम्हाला ते सोपं करून सांगणारी असल्याची गरज आहे. सौरभ चांदेकर म्हणून त्यांनी इलस्ट्रेशन केलेत कॅलेंडर जे आज मी गिफ्ट केलं, आणि त्यांनी मला सांगितलं बरं तुम्ही आमच्या जनरेशनचे हरिताते आहात. आता कदाचित यंगर जनरेशन हरितात्याचा रेफरन्स नसेल, पण पु ल देशपांडेंच्या ते कॅरेक्टर आहे, आणि ते कॅरेक्टर इतिहास सोपं करून सांगतो. म्हणजे जेव्हा हरितात्या सिंहगडाची लढाई सांगते, आम्ही चढलो, म्हणजे हरितात्या इज प्रेझेंट इन द हिस्ट्री, नॅरेटिंग हिस्ट्री फ्रॉम द साईट. हा फील जो आहे की तुम्ही ते उभं करता आलं पाहिजे तुमच्या आजूबाजूला, बरोबर आहे. कितीतरी इतिहासकार झालेत आणि त्यांचं कामाला आपलं वंदनच असेल, पण बाबासाहेब पुरंदरे यांनी आम आदमीपर्यंत तळागळापर्यंत मराठा साम्राज्य कसं होतं हे तळागळापर्यंत पोचवलं. म्हणजे मी किल्ले बघितलेत आणि कोणी किल्ले पाहिलेत तर ह्या लोकांमुळे पाहिले, कारण त्यांनी सोपं केलं. आता तुम्ही माझे गुरु त्यांना समजतो मी, प्र.के. घाणेकर आहेत, आणि त्यांची पुस्तकं 100हून अधिक पुस्तकं लिहिली त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, की कसं बघितलं पाहिजे. आणि ते म्हणतात डोळस भटकंती असली पाहिजे. तर त्यांच्याकडूनच मला आठवतं मला लहानाचा मोठा मी पार्ल्यात झालो, आणि आमच्याकडे जवाहर बुक डेपो होता, तिकडे दिवाळीला सेल लागायचा, आणि तिकडे पहिल्यांदा प्र.के. घाणेकरांचं पुस्तक पाहिलं, जलदुर्गांच्या सहवासात. तुम्हाला अच्छा मी पाण्यामध्ये किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कळलं, 8वीत असेल मी, कळलं ना, मग वाचायला सुरुवात केली. मग हे, आणि ते जसं रिव्हील करत गेलेत तसा मला महाराष्ट्र दिसायला लागला. कदाचित त्यांच्याकरता इन्स्पिरेशन त्यांच्या आधी गोनी दांडेकरांनी लिहिलेली पुस्तक असतील, वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेली पुस्तक आहेत. प्रत्येक पिढीला
एक कोणती असा प्रेरणा देणारा माणूस लागतो जो त्यांना इतिहास सोपा करून सांगेल. आणि तर असे हरितात्या घडत गेलेत प्रत्येक ठिकाणी, तर जनसामान्याला इतिहासामध्ये रुची होईल. तर मी जेव्हा माझा गाईड शोधतो, मी तिकडे हरितात्याच बघत असतो की जो सोपा करेल. इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑर इन इंटरनेट. वी डोंट वॉन्ट इन्फॉर्मेशन. आपल्याला कसं आहे, लहानपणापासून आजी शिकवते. जेव्हा स्टोरी सांगते, तो लांडगा आला, मग चिंगी अशी बसली कोपऱ्यामध्ये, मग तेव्हा ते आता लहान मुलाला सांगितलं त्या कोल्ह्याचं स्पेसिमन काय म्हणजे जेनोम काय होतं वगैरे, असं अशा डिटेलमध्ये गेलं, मुलं ऐकणार आहे का? मुलांना 99% लोकांना कथा आवडते. जर तुम्ही कथा सांगू शकला तर लोक ऐकतील. कथा नाही सांगितली, इन्फॉर्मेशन दिलं, तर ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, टक 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 टक, ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे. कोणाला इंटरेस्ट नाही, कारण ते अवेलेबल आहे. यू शुड बी एबल टू रिक्रिएट गतकाळ तिकडे तुम्हाला दाखवता आला पाहिजे. जसं तुम्हाला वाटलं पाहिजे तुम्ही तिकडे आहात, तर तुम्ही त्याच्यावर इंटरेस्ट घ्याल, नाहीतर इट इज जस्ट इन्फॉर्मेशन. म्हणजे आम्ही एक एक्सपेरिमेंट केली होती, आय थिंक त्याला आता काही वर्ष झाले, की आपण जेव्हा पॅरिसमध्ये एक सिटी टूरला जातो, मेन अट्रॅक्शन आयफेल टॉवर, राईट. आणि आम्ही पाहिलं की पॅरिसमध्ये आपल्याबरोबर एक गाईड असतो, आणि जनरली ती टूर आहे ती अशी स्टार्ट करतात की हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द सिटी ऑफ लव्ह, पॅरिस. द मोस्ट इम्पॉर्टंट अट्रॅक्शन हिअर इज द आयफेल टॉवर. द हाईट इज दिस मच. इट वॉज कन्स्ट्रक्टेड बाय गुस्ताव आयफेल. आणि टूर मॅनेजर्सचा फीडबॅक यायला लागला की पीपल आर फिलिंग की ओके, तुम्ही इन्फॉर्मेशन दिली, ही तर इन्फॉर्मेशन माहिती होती. सो पॅन्डेमिक मध्ये मी एक डेली पॉडकास्ट सुरू केली होती, नो दी अननोन म्हणून, जिथे 420 एपिसोड केले, 4 मिनिटं 5 मिनिटाचे, जिथे आय वॉज जस्ट फ्युलिंग क्युरिओसिटी. आणि त्याच्यातला एक एपिसोड असा होता की डिड यू नो दी आयफेल टॉवर कुड हॅव बीन इन मॉन्ट्रियल. आणि ती स्टोरी अशी होती की आयफेल टॉवर वॉज बिल्ट फॉर द एक्सपो इन पॅरिस, टेम्पररीली. आणि मग त्यांनी असं डिसाईड केलं की ओके, हा आपण आता काढून टाकू शकतो कारण एक्सपो संपलाय. बट देन दे डिसाइडेड टू कीप इट. बट द मेयर ऑफ मॉन्ट्रियल अँड द प्रेसिडेंट ऑफ फ्रान्स दॅट टाइम वर फ्रेंड्स. आणि मॉन्ट्रियलमध्ये एक्सपो होणार होता, आय थिंक इन द 1960s. सो दे चॉक्ड आउट प्लॅन्स की ओके, आयफेल टॉवर इकडनं आपण तिकडे शिफ्ट करूया फॉर द एक्सपो अँड देन वील ब्रिंग इट बॅक. आणि जी आयफेल टॉवरची जी मॅनेजिंग कंपनी होती, तिने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि सांगितलं की नाही, हा शिफ्ट नाही होणार, बिकॉज दे वर वरीड की मॉन्ट्रियलहून परत नाही येणार. ऑफकोर्स प्लॅन्स वगैरे सगळे केले होते, बट देअर कुड हॅव बीन अ रियालिटी इन विच आपण पॅरिसला जाऊन आपल्याला आयफेल टॉवर दिसतच नाही, कारण तो मॉन्ट्रियलमध्ये असू शकतो. सो आम्ही टूर मॅनेजर्सना सांगितलं की लेट द गाईड से एनिथिंग. बरोबर. तुम्ही तुमचा दिवस जेव्हा तुम्ही बसमध्ये बसणार तेव्हा ह्या स्टोरीनेच सुरू करायचं. बरोबर. आणि त्याच्यातून आम्हाला टूर मॅनेजर्स कडून फीडबॅक आला की ह्याच्यानंतर जर तुम्ही मला डायमेन्शन सांगितले, हाईट सांगितलं, वेट ऑफ द स्टील सांगितलं, हे सगळं, देन पीपल आर ओके. बट यू हॅव टू स्टार्ट विथ अ बँग, असं म्हणतो ना. सो आय टोटली अग्री की जर आपणच इंटरेस्ट घेतला, देन आपल्याला ते डेस्टिनेशन अजून इंटरेस्टिंग होऊ शकतं. सो ऑफकोर्स तुझी मुंबईबद्दल, महाराष्ट्राबद्दल, इंडियाबद्दल जे तुझा एन्सायक्लोपीडिया इन युअर माइंड आहे, दॅट इज ब्रिलियंट ओनली. पण आता तू जॉर्डनला जाऊन आलास, नेक्स्ट वीक व्हिएटनामला टूर आहे. सो प्रत्येक डेस्टिनेशनला ट्रॅव्हल करताना फ्रॉम अ लेजर पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे तू तुझ्या फॅमिली बरोबर जर जात असशील तेव्हा पण तेवढाच अभ्यास असतो की यू डिपेंड मोर ऑन द गाईड दॅट यू मीट देअर. और स्वतःची फॅमिली ट्रिप कशी असते? स्वतःची फॅमिली ट्रिप आता गेले काही वर्ष झालेलीच नाहीये. एव्हरीथिंग हॅज बीन ऑन अ खाकी टूर वेअर फॅमिली हॅज जॉईन. पण त्याच्या आधी सुद्धा आय वुड रिसर्च क्वाईट अ लॉट. प्रत्येक म्हणजे बिफोर आय स्टार्टेड डुईंग इंटरनॅशनल टूर्स, whether we had gone to Europe, whether we had gone to, actually jokingly I think in PowerPoint, okay, though I tell stories. पहिल्यांदा जेव्हा युरोपला जायचं होतं तेव्हा माझ्या बायकोला मी PowerPoint प्रेझेंटेशन दिलेलं, आतिक्या युरोप म्हणून. आणि त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी काय असू शकतं, दुसऱ्या दिवशी, आणि ऑल्टरनेट सिनॅरिओज, आणि काय करू शकतो. वी एंडेड अप डुईंग अ केसरी टूर. दॅट्स अ डिफरंट थिंग, कारण आई वडील पण बरोबर येणार होते. पण मला वाटतं की थोडा पार्ट ओपन ठेवला पाहिजे.
आणि दॅट इज व्हॉट आय डू विथ माय टूर्स ऑल्सो. यू आर GIT इन डे, ज्यांना Yeah. समजत नाही त्यांच्याकरता ग्रुप टुरिस्ट इन द डे टाइम, आणि संध्याकाळी यू आर फ्री. करेक्ट. आय डोंट इन्क्लूड डिनर्स. हम्म. मला वाटतं की तुम्ही पायाने फिरून हिंडून आजूबाजूला गोष्टी बघितल्या पाहिजेत. करेक्ट. त्याकरता मी हॉटेल्स असे घेतो जे सेंट्रली लोकेटेड आहेत, हम्म. जिकडून तुम्ही चालत जाऊ शकता. हम्म. मी सांगतो हे 5 चांगले रेस्टॉरंट्स आहेत, ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये ही स्पेशालिटी डिश आहे. व्हेज असू शकाल तुम्ही, ते काय, हम्म. पण स्थानिक जेवण जेवलं पाहिजे. हम्म. स्थानिक लोक जिकडे जेवतात तिकडे गेलं पाहिजे. हम्म. जिकडे उभे राहून पब कल्चर असेल कुठला तरी, तर तुम्ही जाऊन ते बघण्याची गरज आहे. तुम्ही जर तिकडे जाऊन सुद्धा बटर चिकन खाणार तर नॅशनल जॉग्राफिक वरती बघा. हम्म. कळलं ना, आणि घरी मागवा. एखादं इंडियन मील असू शकतं, पण ट्राय करा. लोक असे इनिशियली येऊ की नको येऊ की नको असं, ज्यांना सवय नाहीये, पण दे स्टार्ट अप्रिशिएटिंग. करेक्ट. की ॲज लॉंग एज व्हेजिटेरियन इज अवेलेबल किंवा माझ्या ॲलर्जीज आहेत, यू कॅन टेक केअर ऑफ इट, यू शुड ट्राय. तर जास्तीत जास्त लोकांनी स्थानिक गोष्टी बघितल्या पाहिजेत. हे मी माझ्या फॅमिली करता सुद्धा डे 1 पासून हे केलेलं आहे की वी शुड एक्सपेरिमेंट. येस. आणि आय थिंक सो दृष्टिकोन रुंद होतो. की जेव्हा तुम्ही त्या स्थानिक जागेची खाद्य संस्कृती जेव्हा बघता, तेव्हा तुमचा स्वतःचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही जेव्हा खाता गोष्टी, तेव्हा त्यातले काय काय गोष्टी तुमच्या रेग्युलर जेवणामध्ये पण यायला लागतात. जिकडे जिकडे जगामध्ये जाल तिकडे एक्सपेरिमेंटेशन अँड थिंग्स लाईक दॅट. सो केलं पाहिजे. आणि जर आपण फूड आणि ड्रिंक बद्दल बोललो, तर तुझं रेस्टॉरंट नवीनच आहे. आय थिंक 1 year old or लेस देन दॅट. टेक्निकली इट्स नॉट, इट इज 95 years old. म्हणजे माझ्या आजोबांनी 1930 मध्ये एक कोल्ड्रिंक हाऊस चालू केलं होतं. ते CID मध्ये होते, की रिटायर झाल्यावरती त्यांच्याकरता काही इन्कम असलं पाहिजे असं. पण सॅडली ही पास्ट अवे ॲट द एज ऑफ 49. तर तेव्हापासून होतं. माझा मामा चालवायचा. 15 वर्षापूर्वी मामा गेला तेव्हा आय कंटिन्यूड, कारण बंद नाही करायचं. वडिलोपार्जित असं आहे तर बंद करायचं नाही. तर आता रिसेंटली विथ अ फ्यू फ्रेंड्स आय रिब्रँडेड इट द गिरगाव किचन म्हणून. आणि गिरगावमध्ये जे स्थानिक लोक पूर्वी शिजवायचे घरामध्ये, जे आता मिळत नाही, अशा गोष्टी तिकडे बनतात. फॉर एक्झाम्पल केवढा तरी, म्हणजे आता आम्ही एक आमची स्पेशालिटी सुक्रुंदे नावाचं एक डिश आहे. पुरणपोळी सारखं, पण ते बटाटवाड्याच्या फॉर्म मध्ये असतं. ओके. हे कोकणामध्ये बनतं. बेसिकली गिरगावमध्ये जास्तीत जास्त लोक कुठले आले, गुजरातमधले आलेत आणि कोकणातले आलेत. तर ह्या दोघांचे जे पदार्थ आहेत ते इकडे अवेलेबल आहेत. आता खिच्या पापड असो, कळलं ना, उंदिव असो, ते पण अवेलेबल आहे. आणि कोकणातले येणं मुगा गाठी हे ते वगैरे सगळे प्रकार. आणि रोज लंच आणि डिनरला थाळी असते. गेटिंग अ व्हेज महाराष्ट्रीयन थाळी इज व्हेरी रेअर इन मुंबई. नॉनव्हेज मिळतात, कळलं ना. आणि जिकडे ते लोकेटेड आहे कांदेवाडी, दॅट इज वेअर द फर्स्ट खानावळ इन मुंबई स्टार्टेड. अच्छा. त्याची स्टोरी सांगू शकशील? म्हणजे कसं आहे, पूर्वीच्या काळी प्रॉब्लेम कसा होता की ब्राह्मणांनी खायचं व्हेजिटेरियन फूड, नॉनव्हेज खानावळी हा भंडारी समाज चालवायचा. पण व्हेजिटेरियन मिळणं हे खूप डिफिकल्ट होतं, कारण रिच्युअलिस्टिक फूड होतं. की ते असंच वाढलं पाहिजे, मीठ इकडे घातलं पाहिजे, लिंबू इकडे घातलं पाहिजे, जेवायच्या आधी ते नैवेद्य दाखवला पाहिजे वगैरे. त्यामुळे रिस्ट्रिक्शन होते. त्यामुळे मेजॉरिटी मुंबईमध्ये जे व्हेजिटेरियन मराठी रेस्टॉरंट्स हे सगळे स्नॅकी आहेत. कारण तो DNA झाला की स्नॅक्सला रिच्युअल लागत नाही, कळलं ना, पण जेवणाला लागतं. म्हणून त्यांनी एलिमिनेटच करून टाकलं. तुम्ही पाहिलं ट्रेडिशनली, म्हणजे पणशीकर असो किंवा विनय हेल्थ होम असो वगैरे, हे जे अनादी काळापासून काका तांबे, मामा काणे वगैरे असं पु ल देशपांडेच बोलतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर त्या लोकांनी पळवाट काढली की जर जेवण द्यायचं तर ती खानावळ सेपरेट आहे. ते युजली विधवा चालवायच्या. तर सखूबाईंचे खानावळ हे प्रबोधनकार ठाकरेंच्या ह्याच्यामध्ये आहे, गिरगावात होती वगैरे वगैरे, पण सगळ्यात जुनी आहे ती कुठेतरी कांदेवाडीमध्ये होती 150 वर्षापूर्वी. आणि त्याच लोकेशनला हे पण आहे. सो इट्स लाईक कंटिन्युइंग द लेगसी ऑफ वॉट गिरगाव. गिरगाव त्या काळातलं विरार आहे. मुंबई एवढी छोटी होती, कळलं ना, की फोर्टमध्ये इंग्रज राहणार, इंग्रज आणि श्रीमंत भारतीय फोर्टमध्ये राहणार. बाकीचे धोबी तलाव ते डोंगरी ह्या भागामध्ये. आणि हे एकदम पुढचं, म्हणजे नारळी पोपळीच्या बागा नव्या नव्या घेतल्यात लोकांनी आणि तिकडे चाळी बांधल्या. तर 150 वर्षापूर्वी इट वॉज अ फ्रेश एरिया विच वॉज टेकिंग प्लेस. आणि तिकडे अफोर्डेबल, म्हणजे तेव्हा इंडस्ट्रियलायझेशन पण आलेलं, म्हणजे नाही, मिल कल्चर पण ते नंतर आलं.
कळलं Okay. ना? मिल्क कल्चर त्याच्या जस्ट नंतर आलं. हम्म. आणि गिरगावमध्ये व्हाईट कॉलर्ड, ब्लू कॉलर्ड लालबागमध्ये असं Okay. असे सेपरेट आउट झाले. कळलं ना? Okay. जे फोर्टमध्ये काम करतात, कारकून आहेत, आर्टिस्ट आहेत वगैरे वगैरे, हम्म. ते गिरगावमध्ये. आणि जे सुशिक्षित नाही आहेत आणि जे मिलमध्ये काम करणारे हम्म. ते लोक लालबागला स्थायिक व्हायला लागले. सो दॅट इज अ गिरणगाव आणि गिरगाव ही मुंबईतल्या मराठी माणसाचे 2 DNA आहेत. हम्म. ते डिस्टिंक्ट आहेत, ते दिसतात सगळीकडे आपल्याला. म्हणजे आज जर आपण गिरगावला गेलो तर खूप जे जेन झी असतील ते हा. म्हणतील की गिरगाव इज द स्टार्ट ऑफ मुंबई अँड नॉट द एंड ऑफ मुंबई. स्टार्ट ऑफ मुंबई कुठली मुंबई ते पण आहे. येस. असं आहे. तर म्हणजे तुम्ही पूर्वीच्या काळात बघाल तर नालासोपारा इज द, त्यानंतर ठाण्याला राजवट होती, माहीमला होती, मरोळला होती. इकडून जास्ती आपण किरोळ गावात आहोत, मरोळ जास्ती दूर नाही इकडून, तर तिकडे राजवट होती. तर वेगवेगळ्या ठिकाणाहून सुरुवात झाली. इंग्रजांच्या काळामध्ये फोर्ट एरिया मधून सुरुवात झाली, तर ती आपण मुंबई मानू. आता मॉडर्न जी 350 वर्षापूर्वी त्यांनी बसवली. आणि तर त्या काळामध्ये हे शहराच्या बाहेर होतं. करेक्ट. आणि पण मराठी माणसाकरता असं म्हटलं तर गिरगाव इज द ओल्डेस्ट लोकेशन फ्रॉम वेअर मोस्ट पीपल ट्रेस. म्हणजे मुंबईत पहिल्यांदा आल्यावरती राहायला कुठे, तर गिरगावात राहिले असं. तर मग गिरगावचं दादर, दादरचा पार्ला, पार्लाचा डोंबिवली, ठाणे, असं ते विस्तार होत जातो. पण मी जुने डॉक्युमेंट्स पाहिले आणि माझ्या आईची फॅमिली ही 300 वर्ष या शहरात आहे आईच्या साईडची. तर त्यांच्या डॉक्युमेंटेशन मी जे बघत होतो त्यामध्ये लिहिलेलं, आधी आम्ही फोर्टमध्ये राहत होतो, तिकडे खूप गजबज झाली म्हणून आम्ही लोहार चाळीमध्ये गेलो. लोहार चाळी एरियामध्ये खूप गजबज झाली म्हणून मग गिरगावात गेलो. दॅट इज देअर थर्ड स्टेप. मग तिकडून ते चालूच राहतं. मराठी माणूस सगळीकडे स्प्रेड होत राहतो असं आहे. सो जर फूडचं डिस्कशन थोडं अजून एक्सटेंड केलं तर आज जर आपण युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल किंवा रिटन ब्लॉग जर आपण बघितले तर आपल्याला असे खूप आर्टिकल्स आणि व्हिडिओज म्हणतात की अगर आप मुंबई आ रहे हो ना तो हमारा वडा पाव जरूर खाइए. बट मला खरं असं वाटतं की मुंबईचं फूड, मी स्ट्रीट फूड नाही म्हणत आहे, मुंबईचं फूड इज फार बियॉन्ड वडापाव. अग्री. आणि जर कोणाला खरंच ते एक्सप्लोर करायचं असेल तर what according to you are 5 things that people should definitely try past वडापाव. पण ह्या अशा 5 गोष्टी अशा पाहिजे ज्याला कोणती तरी हिस्ट्री असेल किंवा काहीतरी असेल, तर तुझे असे कोणते रेकमेंडेशन असतील? एक यू विल बी व्हेरी सरप्राइज टू नो द कम्युनिटी आय एम टॉकिंग अबाउट, की फोर्ट एरियामध्ये एक मापलापोर नावाची एरिया होती. ओके. म्हणजे आता जिकडे PM रोड आहे त्याच्या दक्षिणेला. आणि मापला म्हणजे केरळी मुसलमान लोक. ओके. ते बऱ्यापैकी प्रेझेंट होतात मुंबईत त्या काळामध्ये आणि अजूनही त्यांची रेस्टॉरंट्स त्या एरियामध्ये आहेत. ओके. तर तुम्ही फोर्ट एरियामध्ये गेलात तर टेस्ट ऑफ केरला वगैरे, डिलक्स माय फेवरेट. मला पण खूप आवडतं. सो ते त्या कम्युनिटीचे आहेत जे केरळी मुसलमान आहेत ऑफ अरब ओरिजिन. म्हणजे स्थानिक स्त्रिया आणि अरब मर्चंट्स यांची जी वंश झाला त्याला ते लोक मापिला म्हणतात. मापिला लिटरली मीन्स सन इन लॉ, म्हणजे अरब सन इन लॉची पोरं, असं तो शब्द आहे केरळमध्ये. आणि ते यू आर यंगर देन मी. सो एकेकाळी फोर्टच्या DN रोडवरती चालताना दुकानं असायची. दे वुड सेल पायरेटेड CDs आणि हे ते वगैरे. आता सगळं इंटरनेटवरती अवेलेबल आहे, पण पूर्वी होतं तसं. आणि ते सगळं ही केरळी मुस्लिम कम्युनिटी, त्यांचा एक मॉस्क आहे आतमध्ये वगैरे वगैरे असं ते करायचे. त्यांची एक 5 की 6 रेस्टॉरंट्स आहेत त्या एरियामध्ये. आणि त्यांचं जे ओरिजिनल फूड आहे इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. अच्छा. सो दॅट पीपल हॅव टू ट्राय आउट. कळलं ना? मी एक फाउंटन इन की काहीतरी असं नाव आहे. असे 4-5 रेस्टॉरंट्स आहेत. सो ती बघण्याची गरज आहे. मराठी स्नॅकी केवढे तरी रेस्टॉरंट्स आहेत गिरगाव आणि सराउंडिंग एरियामध्ये. जुन्या भंडारी खानावळी राहिल्या नाहीत. भंडारांचं खाणं मला खूप आवडतं कारण त्यांच्या ह्याच्यामध्ये मसाले जे असतात ते खूप युनिक असतात. तर बडीशेप वगैरे घातलेले असं दॅट फ्लेवर इज व्हेरी व्हेरी डिफरंट. तर ओरिजिनल खानावळी ज्या जशा होत्या तशा खूप कमी राहिल्यात. सो दॅट वुड बी इंटरेस्टिंग. मला पारशांचं जेवण आवडतं आणि लोकांना इराणी आणि पारशी ह्याच्यामध्ये फरक सांगता येत नाही. त्यामुळे खूप कमी ठिकाणी
मला वाटतं एखाद दुसरंच रेस्टॉरंट असेल जिकडे पारसी फूड मिळतं. म्हणजे काय फरक आहे इराणी आणि पारसी? व्हॉट वी ईट इन इराणी कफेज हम्म. इज नायदर इराणी नॉर इंडियन. हे अँग्लो इंडियन क्विझिन आहे. सो इराणी कॅफेज म्हणजे कूपर, मिलिटरी कॅफे आर ऑल इराणी. येस. सो कसं आहे, दोन्ही झोरॅस्ट्रियन होते. ओके. एक साधारण 1,500 वर्षापूर्वी आले, एक 150 वर्षापूर्वी आले. Okay. ते आधी आले ते पारशी, नंतर अच्छा. आले ते इराणी. ओके. बरोबर आहे. आणि इराण्यांना म्हणजे तिकडून विस्थापित होऊन भारतात आलेत. त्यांच्या धर्मामुळे त्यांचा छळ होत होता. नंतर एक फॅमाईन आला म्हणून ते आलेत. आल्यावरती त्यांना कळलं की त्यांचा चहा लोकांना आवडतो. Correct. तर सगळीकडे ते लोक चहा द्यायला लागले. मग जसा पैसा आला तसा त्यांनी कॉर्नर शॉप्स विकत घ्यायला लागलेत आणि तिकडे त्यांनी आणि दे वर रेप्लिकेटिंग व्हॉट वॉज हॅपनिंग इन पॅरिस. तर पॅरिझियन कफेज जसे बेंटवूड फर्निचर पोलंडहून मागवतात, लाल कपडा घालतात, ते त्यांनी रिक्रिएट केलं मुंबईमध्ये. आणि लोकांना आवडेल तर काय, तर अँग्लो इंडियन फूड. तर अशी जमात ज्यांच्यामध्ये आई किंवा वडील इंग्रज आहेत आणि दुसरा स्पाऊस इज इंडियन, अशी जी जमात होती, त्या लोकांचं जे फूड आहे ते घरी बनवणार, ते फूड इकडे मिळायला लागलं. ह्याच्यात इराणी फूड ट्रेडिशनल नव्हतं. तर हे मावा केक वगैरे वगैरे हे इराणमध्ये बनत नाही. कळलं ना? करेक्ट. दिस इज बॉम्बे फूड, क्लब फूड टू अ ग्रेट एक्सटेंट. म्हणजे जे वेगवेगळे जिमखाने होते त्याच्यामध्ये मिळत असलेलं फूड हे तिकडे यायला लागलं आम आदमी करता. आणि त्या काळामध्ये क्रॉकरी वेगवेगळ्या कलरची असायची. म्हणजे हिंदूंकरता वेगळी, मुसलमानांकरता वेगळी. कारण गाय खाणारा माणूस त्यांनी ज्याच्यातून चहा प्यायला तो मी पिऊ कसा, त्यावेळेचे समज होते ते. करेक्ट. पण इराणी रेस्टॉरंट नेव्हर सर्व्ड बीफ, त्यामुळे इट वॉज इझी फॉर अ हिंदू टू गो अँड इट. तो देवर मिडल ग्राउंड. कळलं ना? देवर मुस्लिम रेस्टॉरंट्स विच वॉज सर्विंग मुस्लिम फूड अँड देवर व्हेजिटेरियन और नॉन व्हेजिटेरियन हिंदू मिडल ग्राउंड, जिकडे जाऊन तू चहा पिऊ शकतोस. हे इराणी रेस्टॉरंट्स. आणि ते गेले 130 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये ही मुंबईमध्ये वाढलीत. आणि मग नंतर जेव्हा उडुपी आले तेव्हा उडुपीने दे कॅप्चर्ड द मार्केट, की कोपऱ्यावरती जाऊन चहा प्यायचा हे त्यांनी कॅप्चर केलं. ते इराण्यांचं इम्पॉर्टन्स कमी कमी व्हायला लागलं. असं म्हणून आज आपल्याला उडुपी जास्त दिसतात. उडुपी जास्त असतात. आणि इराणी एकेकाळी मला वाटतं काहीतरी 150 रेस्टॉरंट होते. आता मला वाटतं फक्त 30 एक राहिली आहेत. असं कोण 2-3 नावं असं म्हटलं तर ससेनियन म्हणून एक आहे. करेक्ट. आम्ही ऍक्च्युअली तिकडे एक वॉक करतो, कॉल इराणीचा आहे. अच्छा. तो ससेनियन आहे. द ओल्डेस्ट वन सनशाईन डझंट एक्झिस्ट. सनशाईन नावाचं एक खूप जुनं होतं तिकडे. कॅफे कॉलनी दादरला आहे. दॅट इज समथिंग दॅट क्यानी आहे. क्यानी इज ओल्डेस्ट सर्व्हायव्हिंग इराणी रेस्टॉरंट. पण क्वालिटी ऑफ सर्व्हिस ऍट टाइम्स कॅन बी अ प्रॉब्लेम. पण ते क्वालिटी ऑफ सर्व्हिस पण दॅट इज पार्ट ऑफ दॅट. एक्झॅक्टली. म्हणजे मला आठवतं की आम्ही लिव्हिंग इराणी कॅफेज असायचे. आम्ही ब्रिटानियाला जायचो. तर म्हणजे माझा काका होता, अभि काका, म्हणजे तो कुठेही आम्हाला घेऊन जातो तेव्हा आम्हाला इन्स्ट्रक्शन देतो की ओके इकडे गेल्यावर आपल्याला हे करायचं. तर जेव्हा पण आम्ही ब्रिटानियाला जायचो ना, तेव्हा तो आम्हाला नेहमी सांगायचा की इकडे ते जे अंकेल आहेत ना ते तुला ओरडणार, ते चिकटवणार तुला रास्पबेरी सोडा किंवा फ्रेश लाईम सोडा आणि हे. सो दॅट इज पार्ट ऑफ द एक्सपिरियन्स अँड आय टोटली अग्री विथ यू. आणि दुसरं मला हे माहित नव्हतं की ऍक्च्युली मावा केक अँड एव्हरीथिंग इज ऍक्च्युली इन्व्हेंटेड इन मुंबई. खूप वेळा असं होतं की एग्स केजरीवाल, ही केजरीवाल जी स्टोरी आहे जी जिमखान्यातून आली आणि आता खूप रेस्टॉरंट्स मध्ये आपल्याला एग्स केजरीवाल मिळतात, ते माहिती होतं. पण हे मावा केक इज इवन व्हॉट इज रिफर टू एज बॉम्बे सँडविच, म्हणजे किती वेळ तरी चांगलं राहतं. ऑल दिस हॅव कम फ्रॉम गोवन कुक्स. हे पारशांच्या स्वतःच्या जेवणामध्ये सुद्धा गोवन इन्फ्लुएन्स केवढा तरी आहे. कारण त्यांच्याकडे काम करणारे सगळे गोव्याहून आले आणि गोवन ख्रिश्चन्स होते. सो ऑल दॅट इन्फ्लुएन्स, म्हणजे पारशांच्या क्विझिन मध्ये सुद्धा इराणचा इन्फ्लुएन्स नाहीच आहे. ते गुजरातमध्ये होते, त्यांच्याकडे काम करणारे स्थानिक ट्रायबल लोक होते दक्षिण गुजरात मधले. त्यांच्या क्विझिनचा इन्फ्लुएन्स आहे. त्याआधी गोव्याच्या क्विझिनचा इन्फ्लुएन्स आहे. आणि क्लबमध्ये जे खातात हे म्हणजे त्यांची सासनी मच्छी वगैरे, ऑल दिस इज इन्फ्लुएन्स बाय व्हॉट इज युरोपियन इन्फ्लुएन्स. कळलं ना? कारण ते
पाठारे प्रभू आणि पारशी हे सगळ्यात पहिल्यांदा इंटरॅक्ट करायला लागलेत इंग्रजांबरोबर. त्यांचा इन्फ्लुएन्स खाद्य संस्कृती होतोच ना. म्हणजे तुम्ही तुमच्या बाजूला 4 लोक जर तमिळ असतील तर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये बोलण्यामध्ये त्यांचा इन्फ्लुएन्स येतो. तर तेच जे पहिले इंग्रजांबरोबर इंटरॅक्ट करायला त्यांच्या खाण्याच्या पद्धतीमध्ये, त्यामुळे जुने मुंबईकर मराठी आहेत जे 150-200 वर्ष मुंबईत आहेत, त्यांच्याकडे दिवाळीला बिस्किटं बनतात. कारण इंग्रजांचं सेलिब्रेशन तसं होतं, कळलं ना. म्हणजे चकली, कडबोळं, त्याच्याबरोबर घरात बनवलेली नानकट आहे, कळलं ना. हा आता कदाचित एवढं होत नसेल, पण पूर्वीच्या काळात होत होतं, कळलं ना. तर दीज आर इन्फ्लुएन्सेस विच कम फ्रॉम व्हेरियस, आणि हे सेलिब्रेट झालं पाहिजे. खोजा जमात जे खाणं खाते, आपल्याकडे जास्ती करून सी फूड हे गोवा किंवा मँगलोर, पण स्थानिक कोळी लोक शिजवतात त्याप्रमाणे कुठेतरी चांगलं सर्व केलं पाहिजे. हे फाईन डाईन रेस्टॉरंट पूर्ण मुंबईमध्ये दिवा महाराष्ट्र होतं, आता ते आणि गोवा पोर्चुगीज एकत्र हे केलं, पण देर इज नो गुड फाईन डाईन रेस्टॉरंट जिकडे मराठी फूड इज अवेलेबल पॅन महाराष्ट्र, विच इज अ सॅड थिंग, कळलं. म्हणजे तसा विचार केला तर आय कांट नाहीच आहे. आणि मी तर बाहेर ऑलमोस्ट एव्हरी ऑल्टरनेट डे खातच असतो, तरी या देयर इज ऍक्च्युअली नथिंग. सो स्थानिक लोक जे ईस्ट इंडियन्स आहेत त्यांची खाण्याची पद्धती एवढी छान आहेत. म्हणजे त्यांचे जे बँड्रामध्ये बनणारे जिन्नस आहेत खाण्यामध्ये, कळलं ना. तर फुगिया वगैरे अशा ज्या गोष्टी, फुगिया म्हणजे असं एक छोटंसं राऊंड असं फ्राईड इडली टाईप असतं, इक्विव्हलंट टाईप आहे, आणि ते वेगवेगळ्या गोष्टींबरोबर खातात, कळलं ना. तर ह्या गोष्टी कुठेतरी आल्या पाहिजे. देर शुड बी फूड कोर्ट्स इन मुंबई जिकडे स्थानिक लोक जे बनवतात, ज्यांच्या घरी बनतं, ते कुठेतरी आलं पाहिजे. आणि ते सिंगापूरमध्ये कसं क्लाक की बनला तेव्हा रस्त्यावरचं जेवण आहे, पण ते हायजेनिक आहे. हे कुठेतरी मुंबईमध्ये लॅकिंग आहे. तुम्हाला एकदम चांगलं रेस्टॉरंट तरी असतं, नाहीतर स्ट्रीट फूडमध्ये हे तो ती कुठेतरी एक मिडल ग्राउंड मुंबईमध्ये यायची गरज आहे. आणि त्याच्याकरता सरकारने प्राधान्य, मध्ये चौपाटीला प्रयत्न झालेले आहेत की स्वच्छता जास्ती मेंटेन केली पाहिजे वगैरे, सरकारने घेतलेलं होतं, पण आय डोंट नो हाऊ मच इट स्टील इज इन दॅट लीग. पण वी नीड टू डू समथिंग लाईक सिंगापूर. म्हणजे गेल्या 5 मिनिटात जे ॲटलिस्ट कोणीही हा एपिसोड बघत असेल किंवा ऐकत असेल, आमचं अंडरस्टँडिंग जे कधी कधी फक्त आपण चायनीज फूड इंडियात कसं आलं आणि ते इंडियन चायनीज कसं झालं ह्या स्टोरीज आपण खूप ऐकतो. बरोबर. पण अलॉंग विथ इंडियन चायनीज देर इज गोवन इन्फ्लुएन्स, देर इज पेरिजियन इन्फ्लुएन्स, देर इज इरानियन इन्फ्लुएन्स, देर इज जिमखाना इन्फ्लुएन्स इन फूड. हे खूप लोकांना माहित नसतं. आणि आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की काय आपण खातो आहोत त्याच्या पाठची जी एटिमॉलॉजी असते किंवा हिस्ट्री असते, जर ती कळली तर खरंच मजा येते. त्या दिवशी इंडियन एक्सप्रेसमध्ये मी एव्हरी संडे एक आर्टिकल लिहितो, तर तिकडे मी एक आर्टिकल लिहिलं होतं की तुम्ही जेव्हा म्हणता की तुम्हाला स्ट्रीट फूड आवडतं, कारण खूप लोक आपण भेटतो की अरे आय लव्ह स्ट्रीट फूड, तर तुम्ही एक्झॅक्टली काय म्हणता? तुम्ही हे म्हणता आहात का की तुम्हाला बँकॉकला जाऊन चिकन साटे खायला आवडतं, की तुम्ही हे म्हणता आहात की तुम्हाला बँकॉकला जाऊन खावसान रोडला जाऊन ते स्कॉर्पियन्स आणि ग्रास हॉपर्स खायला आवडतात? सो सिमिलरली जर आपण मुंबई फिरत असलो तर तुम्ही जेव्हा आय लव्ह स्ट्रीट फूड म्हणता आहात तेव्हा तुम्ही तो नुसता वडापाव कीर्ती कॉलेजच्या बाहेर किंवा पणशीकरचं पियुष पिता आहात का, कारण लोकांनी तुम्हाला सांगितलंय, किंवा तुम्ही ती पावभाजी जाऊन खाता आहात जी आय थिंक बिकॉज ऑफ द अमेरिकन सिव्हिल वॉर ती पावभाजी इन्व्हेंट झाली अशी स्टोरी मी ऐकली आहे. इज दॅट ट्रू? इट्स नॉट ट्रू. कसं आहे की all this leads to one article somebody has written 20 years ago. And then that gets published everywhere. आणि आज चॅट जीपीटी वर पण तेच दिसतं. काय होतं, ग्योबेल्स जो हिटलरचा PR हँडल करत होता, तो एकच गोष्ट रेटून परत परत बोलली की सगळ्यांना विश्वास बसतो त्याच्यावर. करेक्ट. तसं नाहीये, कारण अमेरिकन सिव्हिल वॉर झाली तेव्हा टेलिग्राफ नव्हती, तर लोक उशिरा का बसतील? जेव्हा मी ती वाचली, आणि आय हॅव टू बी ऑनेस्ट की मी त्याच्यावर एक पॉडकास्ट एपिसोड पण केलाय, की कारण मी ती वाचली आणि देन आय वाज लाईक दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. तसं नाहीये. भुलेश्वर मार्केट आहे तिकडे, पूर्वी कॉटन एक्सचेंज होतं. ओके. आणि ते कॉटन एक्सचेंज क्लिअरली बघून कळतं. इट्स अ आर्ट डेको बिल्डिंग 1930च्या दशकामध्ये. स्थानिक लोकांबरोबर बोलल्यावरती मला कळलं की कन्हैया नावाचा एक माणूस हा
अवध म्हणजे आता अयोध्या रिजन आहे त्या एरिया, अवधहून तेव्हा नवाब ऑफ अवध होता ओरिजिन, म्हणून तो पार्ट ऑफ उत्तर प्रदेश वॉज कॉल्ड अवध. तो अवधहून 30 किंवा 40च्या दशकामध्ये मुंबईत आला आणि तिकडे विकतात तसं त्याला खिमा आणि पराठा विकायचा होता. ओके. पण इकडे आल्यावरती जागा मिळाल्यावरती कळलं की आजोबा सगळे गुजराती आहे. हा. गुजराती खाणार काय, तर व्हेजच दिलं पाहिजे. पण त्याला एकच गोष्ट माहितीये, मोठा तवा त्याच्यावरती तो टकटक करून हे बनवणार, खिमा बनवणार आणि त्याच्यावर पराठा देणार. तर त्याच्याऐवजी पाचच्या मार्केटमध्ये जे उरलेली भाजी आहे दिवसाची सगळी एकत्र करून त्याचा खिमा बनवायचा, त्याच्यामध्ये बटर टाकायचं आणि पराठे कोण वेळ घालवणार, तर पाव घ्यायचा बेकरीमधून. अच्छा. आणि ते हिट झालं कारण समोर कॉटन एक्सचेंज होतं. ते तेव्हा टेलिफोन आलेले होते 1930s आणि 40s मध्ये. तेव्हा तिकडून कम्युनिकेशन, त्यामुळे उशिरापर्यंत बसायचे, कारण अमेरिकेमध्ये काय आहे कुठे आहे, तर मग रात्रीचा स्नॅक कुठे घ्यायचा, तर तो समोरच्या गल्लीमध्ये. ती भुरेश्वर मार्केट अजूनही आहे, तिकडे अजूनही पावभाजी बनते, पण लोकांना माहिती नाही की तिकडे जाऊन बघितलं पाहिजे. तशा छोट्या छोट्या वी डू वॉक विच इज कॉल्ड बाजार वॉक, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्टोरीज येतात वेगवेगळ्या लोकेशनला. कारण जसं बाणगंगा लोकांनी पाहिलेली आहे मुंबईमध्ये, तसं मुंबादेवीचं दर्शन 99% मुंबईकरांनी केलेलं नसतं. ज्या देवीच्या नावावरती आपल्या शहराचं नाव आहे ते मी बाहेरून आलेले लोक जे मायग्रंट्स असतात ते सगळे ती पोट भरते म्हणून तिच्या दर्शनाला जातात, पण ज्यांचा जन्म मुंबईत झालाय हे जातच नाही, कारण मुंबादेवीपर्यंत पोहोचायचं कसं हेच त्यांना माहिती नाही. बाणगंगा मी पण 2 महिने आधीच बघितली, आणि जेव्हा मी तिकडे होतो तेव्हा त्याची इन्फॉर्मेशन शोधायला मी गुगलवर गेलो, तेव्हा तुझाच सिरीजचा एक व्हिडिओ बघितला. सो जर आपल्याला तसा विचार करायचा असेल तर जर तुमच्याकडे अर्धा तास एका शहरात असेल किंवा तुमच्याकडे 4 दिवस असतील, यू कॅन रिअली एन्जॉय इट इफ यू वॉन्ट टू, असं म्हणता येईल, राईट? बट डू यू थिंक की आज आपण एवढे इम्पेशंट झालो आहोत की आपण आणि मी मुंबईच नाही म्हणत, आपण जेव्हा पण ट्रॅव्हल करतो तेव्हा आपण कोणत्याही शहरात जातो तेव्हा आपण फक्त टेक ऑफ करतो आणि वी लिव्ह दॅट, असं वाटतं? हो. सो माझा मित्र दिवेश त्यांनी एक वर्ड कॉइन केला, मी आधी सुद्धा एका पॉडकास्टमध्ये बोललेलो, पटेल पॉइंट्स. ज्या पहिल्यांदा तेव्हा तुम्ही जाता, तुम्ही कधीच ट्रॅव्हल केलं नाही, तेव्हा तुम्हाला एक टिक ऑफ असतो की हे बघितलंच पाहिजे, हे बघितलंच पाहिजे, हे बघितलंच पाहिजे. तर यू टिक ऑफ, टिपिकल इंडियन्स डू. पण ॲज यू मॅच्युअर ॲज अ ट्रॅव्हलर यू रिअलाइज देयर इज मच मोर. तर तेव्हा सेल्फ एक्सप्लोरेशन करता ॲटलिस्ट एक दिवस, आणि पायी हिंडल्याशिवाय तुम्हाला शहर कळत नाही. एस्पेशली युरोपमध्ये तर ऍटलीस्ट वेदर इज ऑलवेज गुड. भारतामध्ये एवढं आवडतं की युरोपमध्ये 15,000 स्टेप्स होऊनच जातात. एक्झॅक्टली. माझ्या प्रत्येक टूर मध्ये आहे, तुम्ही 10,000 स्टेप्स चालू शकत नाही, माझ्यावर येऊ नका. करेक्ट. कारण मी चालायला लागतो. म्हणजे इफ आय डू पॅरिस, तर युजली मोस्ट पीपल टेक यू टू द व्ह्यूइंग पॉइंट ऑफ द आयफेल टॉवर, राईट? आणि तिकडून जार्दिया द टॉर्कदॉर, मला वाटतं, आय फॉरगेट नाउ द नेम ऑफ द प्लेस फ्रॉम वेअर people should walk to the Eiffel Tower, not go by bus again. What most Indians do is तिकडे दाखवतात, फोटो काढतात सगळ्यांचा, ते हे वगैरे सगळं करतात त्या आयफेल टॉवर बरोबर, and a bus goes. Make people walk, कारण तेव्हा तुम्ही जेव्हा चालता आणि तो हळूहळू तुमच्या समोर असा मोठा मोठा व्हायला लागतो आयफेल टॉवर, तेव्हा तो तुमच्याशी बोलतो. करेक्ट. तुम्ही डिरेक्ट त्याच्या पायापर्यंत पोहोचलात ना आणि वरती बघितलं तर तो बोलत नाही तुमच्याशी. सो you need that space to talk to that monument. आणि ते कुठल्या दिशेने तुम्ही बोलू शकता मॉन्युमेंट, हे गणित नंतरच जमतं जेव्हा तुम्ही लोक घेऊन जाता. बट दॅट हॅज टू बी इन्क्लुडेड. पण मला नेहमी असं वाटतं देर आर पॉइंट्स फ्रॉम वेअर वेन यू वॉक अराउंड अ सिटी. मग तुम्ही टूर केला तरी, आम्ही मुंबईत टूर करवतो, तर तेव्हा भले 100 मीटर असेल पण तुम्ही मरीन ड्राईव्ह चालला पाहिजे. तुम्ही जर मरीन ड्राईव्ह बसमधून बघितला तर तुम्हाला कधीच कळणार नाही. करेक्ट. किंवा गाडीतून बघितलं तर तुम्ही उतरून ऍटलिस्ट थोडंसं 4 बिल्डिंग तरी चालला तर तुम्हाला त्याची एनर्जी कळते. तर देर इज नथिंग लाईक वॉकिंग ऑन द स्ट्रीट्स आणि शॉपिंग ऑन द स्ट्रीट्स, एक्सप्लोरिंग, आणि छोट्या छोट्या गोष्टी असल्या पाहिजेत या तुम्ही पॉइंट आउट केल्यात ना, की हे काय ते वेगळं आहे, ते काय ते वेगळं आहे. किंवा शॉपिंगच्या वेळेला सुद्धा सोडून दिलं, त्याच्याऐवजी व्हॉट इज युनिक इन अ पर्टिक्युलर प्लेस. आता जॉर्डन मध्ये ॲलेपो सोप मिळतो, जो कम्स फ्रॉम सिरिया. करेक्ट. कळलं ना? पण तो कुठे मिळेल, ऑथेंटिक कुठे मिळेल, कारण हे
फाइंड आउट करण्याची गरज आहे हम्म. की यू बाय व्हॉट लोकल्स मेक अँड व्हॉट विल हेल्प द लोकल इकॉनॉमी. ह्या दृष्टिकोनातून सुद्धा लोकांना एनकरेज केलं पाहिजे की काय घ्या, कुठे ऑथेंटिक आहे, कुठे नाही आहे. आणि ऑफकोर्स टुरिस्ट कॅम्प सगळीकडेच असतात, सो यू हॅव टू बी केअरफुल. पण शहर बघताना चाला, हमखास चाला. आणि आय हॅव बीन वॉकिंग स्ट्रीट्स ऑफ व्हेरियस सिटीज लॉंग बिफोर गुगल मॅप्स केम. पहिल्यांदा आय वेंट टू लंडन फॉर सम कंपनी रिलेटेड वर्क, देन माय वाईफ जॉईन मी. तर तेव्हा गुगल मॅप्स नव्हते, दिस वॉज वे बॅक इन 2006. कळलं ना, एक मॅप होता, त्या मॅपवरती आम्ही पूर्ण. आणि तिकडे काय समरमध्ये सन सेट सो लेट दॅट यू कॅन बी आउट फॉर अ लॉंगर टाइम. तर शहर असंच बघितलं पाहिजे, हिंडून बघितलं पाहिजे. आणि ह्याचं नाव असं का, ते त्याचं नाव असं का. आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये थँकफुली प्लाक्स असतात इन्फॉर्मेशन देणारे. सो इवन इफ यू आर ऑन अ बजेट यू कॅन वॉक अराउंड डू. आणि आता तर इंटरनेटमुळे एव्हरीथिंग इज ओपन्ड अप लाईक क्रेझी. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, ज्या शहरात जाता त्याचं आणि तुमचं स्वतःचं, तुमच्या शहराचं, तुमच्या देशाचं काय कनेक्शन आहे. मी नेहमी म्हणतो की एवढे लोक लंडनला जातात, अनेक भारतीय लोकांचे ब्लू प्लाक्स आहेत. ब्लू प्लाक म्हणजे ते इकडे राहून गेलेत. 3 मराठी माणसांचे. ओके. सावरकर, आंबेडकर, टिळक हे तिघही लंडनमध्ये राहिले. त्यांचे त्या सरकारने तिकडे स्मारकं बनवली आहेत आणि भारतीय जात नाहीत बघायला. कळलं ना, ह्याची मला खूप खंत आहे. किंवा मुंबई बनली आत्ता जी आपल्याला जी मुंबई डोक्यात आहे, हायकोर्ट आहे, युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंग आहे, BMC आहे, CSMT स्टेशन आहे, हे सगळं 150 वर्षापूर्वी एक फ्रेअर नावाचा मुंबईचा गव्हर्नर होता. त्याचं विजन होतं की तटबंदी तोडली पाहिजे आणि तिकडे नवी मुंबई बनली पाहिजे, किल्ल्याची, मुंबईच्या किल्ल्याची. त्याचा स्टॅच्यू आपण लंडन आहे फिरतो, लंडन आहे मधून सगळं बघतो, पण तो समोरच फ्रेअर उभा आहे, त्याचा स्टॅच्यू एक्झॅक्ट समोर आहे. ज्यांनी मुंबई, तुमचं जे शहर आहे जे सुंदर आहे, ते ज्याचं विजन होती, तो समोर उभा आहे पण तुम्हाला माहिती नाही. जेव्हा तुम्ही पॉइंट आउट करता की तो समोर उभा आहे, त्या माणसामुळे मुंबई आहे, यू विल नेव्हर फॉरगेट. किंवा यू शुड बी गोइंग टू पावेस कॅसल वेल्समध्ये, जिकडे क्लाइव्हनी लुटलेलं सगळं भारतातलं सगळं डिस्प्लेवरती आहे. पीपल हॅपी सीइंग कोहिनूर ओनली, पण फार बिगर ट्रेजर इज देअर इन पावेस. कळलं ना. आणि ते कनेक्शन होतात सगळीकडे. वेदर यू गो टू कॅक्स्टन हॉल टू शो की सावरकरांनी इकडे टॉक दिलाय, किंवा इकडे शूट आउट झालेलं, हे झालं. इंडियन फ्रीडम मुवमेंट, मी एक आर्टिकल, मराठी लंडन नावाचा एक आर्टिकल लिहिलेला 10 वर्षापूर्वी, की मला एक 60-70 जागा तरी माहिती आहेत लंडनमध्ये ज्या मराठी संस्कृतीशी निगडीत आहेत. भारतीय सोडा, मराठी लोकांनी बघितल्या पाहिजेत अशा 60 जागा लंडनमध्ये आहेत. कळलं ना. आपल्याला माहिती आहे दादासाहेब फाळकेंनी भारतात, ही इज अ फादर ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री, पण ते लंडनमध्ये कुठे होते, त्यांनी कुठे शिकले, हे बघण्यात अम्युजमेंट आहे ना. ऑफकोर्स. तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, एवढे भारतीय लोक डेव्हिडचा स्टॅच्यू बघायला फ्लोरेन्सला जातात. तिकडून मला वाटतं 2.5 की 3 किलोमीटर वरती एका मराठा छत्रपतीची समाधी फ्लोरेन्समध्ये आहे, पण एक भारतीय जात नाही तिकडे. इजिप्तला एवढं जण जातात, मराठा इन्फंट्रीचं मेमोरियल आहे, मी घेऊन गेलो लोकांना. किंवा गॅलिपोलीला टर्कीमध्ये आहे. तिकडे त्या राष्ट्रांचे लोक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंडचे लोक येऊन त्यांच्या स्मारकावरती फुलं ठेवतात, भारतीय स्मारकावरती नसतात. का जात नाही आपण? जगभरामध्ये म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये इटलीचं सगळं जे आर्ट ट्रेजर्स वाचवली, ही मराठा लाईफ इन्फंट्रीने वाचवली. त्यांची थडगी आहेत तिकडे, त्यांची स्मारकं आहेत. आबा जगताप असं नाव असलेलं इटलीमध्ये स्मारक आहे. कोण भारतीय तिकडे फुलं ठेवायला जातं? नाही जात. पण आपल्या शिवडीच्या सेमेट्रीमध्ये, शिवडीमध्ये मुंबईतले लोक, तिकडे एक सेमेट्री आहे, ख्रिश्चन सेमेट्री, त्याच्यामध्ये इटालियन प्रिझनर्स ऑफ वॉर जे मुंबईमध्ये होते त्यांच्या स्मारकावरती फुलं ठेवायला इटालियन लोक येतात. विचार करा की आपण आपला जो वारसा आहे त्याच्याबद्दल जाणीवच नाहीये, आणि माहिती असलं तरी ते फाईट म्हणून थोडं गेलं पाहिजे टू अ ग्रेट एक्सटेंट. खूप लोक जेव्हा ताश्कंदला जातात तेव्हा
लालबहादूर शास्त्रींच्या मेमोरियलवरती फुलं ठेवायला जातात, मी पाहिल्या स्वतः. ओके, पण अशा केवढ्या तरी असंख्य जागा आहेत युरोपभर जिकडे भारतीयांच्या पाऊलखुणा आहेत आणि आपण बघत नाही. म्हणजे जपानला जाऊन तुम्ही राजबिहारी बोस कुठे होते हे बघितलं नाहीत ते टेम्पल, देन यू आर मिसिंग आउट ऑन समथिंग. करेक्ट. तर सगळीकडेच अशा गोष्टी आहेत की दिसल्या पाहिजे. आणि यू डोंट नीड टू गो इन टू ग्रेट अमाऊंट ऑफ डेप्थ, पण जाणीव असलं आणि 4 लोकांना सांगणं ह्याच्यावरती खूप फरक पडतो की लोक लक्षात ठेवतात आणि देन देअर इज अ कनेक्शन. नाहीतर असं अमेरिकेला काय नाही, एक असा मोठा व्हाईट पुतळा होता, म्हणजे माझ्या एका रिलेटिव्हने सांगितलं, वॉशिंग्टनला कोणतरी एक असा मोठा व्हाईट पुतळा होता, तो मी पाहिला. कोणाचा होता, कोणतरी होता, कळलं ना. मी एब्राहम लिंकनचं मेमोरियल पाहिलं, पण इट इज जस्ट अ मोठा व्हाईट पुतळा. वेन एब्राहम लिंकन वॉज रिस्पॉन्सिबल फॉर जी मुंबई आपण आता बघतो, एब्राहम लिंकननी सिव्हिल वॉर केली नसती तर मुंबई मोठी झालीच नसती, कळलं. तर ही कनेक्शन्स दाखवणं सगळीकडे हे माझ्या मते गरजेचं आहे. नाहीतर यू आर जस्ट डुईंग साईट सीइंग. करेक्ट. डोळस भटकंती नाही. तर आपल्या सगळ्यांचा प्रयास असला पाहिजे की जास्तीत जास्त डोळस भटकंती केली पाहिजे. म्हणजे ह्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल तुला द्यायचं असेल तर मी इस्तानबुलला 2 वेळा गेलोय. पहिल्यांदा जेव्हा गेलो ते आय थिंक 2014 मध्ये होतं. तेव्हा आपण इस्तानबुल एअरपोर्टला उतरतो, इस्तानबुल सिटीमध्ये जातो आणि मी साईट सीइंग केलं होतं. हाया सोफिया, गेलाटा टावर, ती बॉस्फरस स्ट्रीट. कोणीतरी सांगितलं की आपण ह्या ब्रिजवरून जातोय, युरोपमधून एशियामध्ये जातो आहोत, सगळं केलं. दुसऱ्यांदा जेव्हा मी इस्तानबुलला गेलो ते 2023 मध्ये गेलो. तिथे जायच्या आधी मी एक द ऑटोमन्स म्हणून एक शो आहे तो बघितला. त्याच्यानंतर हिस्ट्री चॅनलच्या 2 डॉक्युमेंटरी होत्या त्या बघितल्या. खूप वाचन केलं आणि जायच्या आधी मग मला ते कनेक्शन लागलं होतं की इस्तानबुल असो किंवा कॉन्स्टँटिनोपल असो किंवा बायझेंटियम असो, तुम्ही त्याच शहराबद्दल बोलता आहात. तुम्ही हाया सोफिया जे आज मॉस्क म्हणून बघितलं जातं, परत झालं, ते आधी काय होतं ते कळतं. गेलाटा टावर का होता ते कळतं. आणि ते बघितल्यानंतर और इस्तानबुल त्या अँगलने बघितल्यानंतर, त्या लेन्स मधून बघितल्यानंतर इस्तानबुल कम्प्लिटली चेंज फॉर मी. टोटली. म्हणजे तसंच माझं टोकियोसाठी पण झालं, जिथे इनिशियली पहिल्यांदा जेव्हा मी टोकियोला गेलो तेव्हा तेच होतं की अरे इथे मिशेलिन स्टार रेस्टॉरंट्स असतात, तिकडे आपण खाल्लं पाहिजे. कारण झिरो ड्रीम्स ऑफ सुशी ही एक फेमस डॉक्युमेंटरी पाहिली होती. टोकियोमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चांगले मिळतात म्हणून मी साईट सीइंग केलं होतं. पण त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर कळलं की मिशेलिन स्टार रेस्टॉरंट्स बाजूला ठेवूया, तुम्ही टोकियो मधल्या नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये जरी खाल्लं तर ते जॅपनीज जे तुम्ही खाता आहात दॅट इज बेटर दॅन द जॅपनीज यू गेट हिअर ॲट इवन अ वासाबी ॲट द ताजमहल. 100%. आणि जेव्हा ती लेन्स चेंज होते तेव्हा यू काइंड ऑफ बिकम अ बेटर पर्सन असं मला वाटतं. अग्री. सो एक प्रश्न असा आहे की खूप वेळा जेव्हा आपण ट्रॅव्हलसाठी रिसर्च करतो, आणि ऑफकोर्स तू खूप ट्रॅव्हल केलं आहे इंडियामध्ये आणि अराउंड द वर्ल्ड, तर असं कधी झालं का की बिफोर यू स्टार्टेड युअर रिसर्च तुला असं वाटलं होतं की ह्या सिटीमध्ये जास्त काय नसेल, आणि जेव्हा तू रिसर्च करत खोलात गेला तेव्हा ती सिटी कम्प्लिटली ब्लू युअर माइंड? अशी कोणती एक्झाम्पल्स आठवतात? नाही, केवढी तरी हे होतं. कारण फॉर मोस्ट पीपल इजिप्ट इज सो, कैरो as a city is all about pyramids in people's mind, but Cairo has so many layers and fabulous layers. म्हणजे इस्लामिक पिरियड मध्ये सुद्धा वेगवेगळे इस्लामिक पिरियड आहेत. तुम्ही मामलुक पाहिलं, अबासिड पाहिलं, सलादीनचा पिरियड पाहिला, यु नो मॉडर्न खेरिय पिरियड पाहिला. सगळ्यामध्ये लेयर्स आहेत आणि प्रत्येकाचं आर्किटेक्चर वेगळं आहे, प्रत्येकाचा इम्प्रिंट सिटीवरती वेगळा आहे, ख्रिश्चन इरामधला वेगळा आहे, फेरोनिक इरामधला वेगळा आहे. ते सगळ्या लेयर्स एका शहरामध्ये बघणं. आणि मॉडर्न इरामध्ये यू हॅव आर्ट डेको बिल्डिंग्स, कळलं ना. पॅरिस, दे आर ट्राईंग टू क्रिएट अ पॅरिस इक्विव्हॅलंट. त्यांचे ऑपेरा हाऊसेस हे ते एवढ्या, म्हणजे द शिअर स्प्रेड. मी माहिती होतं की हे शहर वैविध्यपूर्ण आहे, पण ते एवढं असेल, वेन आय फर्स्ट सॉ इट आय वॉज ब्लोन अवे की
एवढे लेयर्स एका शहरामध्ये असू शकतात आणि वेगवेगळ्या पिरियड मधले. कारण कसं आहे, आम्ही मुंबई दाखवतो, हे 300, हे 200, हे 400, म्हणजे कानेरी केव्ज ऑफकोर्स 2000, तिकडे सगळंच 3000, 4000, 4500, कळलं ना. सो इट इज व्हेरी डिफरंट. आणि मला नेहमी वाटतं की कुठलंही शहर लोकांना दाखवायचं तेव्हा क्रोनॉलॉजिकली दाखवा. येस. तर तुम्ही जेव्हा योयो करता, आत्ता हे बोललं, नंतर ते बोललं, मग परत इकडे आलं, मग परत तिकडे, त्याच्याऐवजी ट्राय टू एक्सप्लेन अ पर्टिक्युलर एरिया क्रोनॉलॉजिकली, की सगळ्यात आधी काय झालं, व्हेरी गुड. आणि मग नंतर काय, तर ते ह्युमन ब्रेन मध्ये फिट होतं. आता आम्ही जेव्हा कंबोडियाला करतो, वी स्टार्ट विथ द ओल्डेस्ट टेम्पल्स, आणि देर आर सम 90+ टेम्पल्स इन सिएम रीप. येस. बट वी चूज 10 टेम्पल्स इन अ वे ओव्हर 3 days, की प्रत्येक टेम्पल युनिक आहे, आणि ऑल दोज टेम्पल्स ऍड अप टू अंकोर वॉट. देन यू अप्रिशिएट अंकोर वॉट. करेक्ट. की इकडे इथली कार्विंग्स, इकडे इथलं जे गोपुरम आहे, शिखर आहे, अशा गोष्टी प्रत्येक, इकडे खंदक आहे, इकडे कॉलनेड आहे, अशा गोष्टी ऍडअप होतात. तर तुम्ही अंकोर वॉट अप्रिशिएट करू शकाल. तुम्ही डिरेक्ट अंकोर वॉटला गेलात ॲज अ हायफनेटेड थिंग विथ व्हिएतनाम केलं, आणि मग चला अंकोर वॉट बघितलं, मी टिक मारला की आय हॅव सीन द लार्जेस्ट टेम्पल इन द वर्ल्ड. इट डझंट टॉक टू यू. येस. You have to go through a process of understanding. मग ते लेअर बनते, लेअरवरती लेअर. म्हणजे जसं मेडिटेरेनियन फूड जेव्हा खातो तेव्हा लेअर्सनी खाल्ल्यावरती इट इज गुड फॉर युअर हेल्थ. म्हणजे ते आधी सलाड आणून देणार, मग सूप असेल, मग हे, मग प्रोटीन, काय ती शाश्लिक असेल, हे ते, तसं लेअरमध्ये गोष्टी आल्या पाहिजेत, तर तुम्हाला कळेल. नाहीतर इट इज जस्ट, नाहीतर ती खिचडी आहे, दम केली आणि खायला घातलं, की हे तू बघितलं. आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी पॉइंट केल्यात की देन ते फुलतं सगळं. देन पीपल आर एबल टू अप्रिशिएट. सो द होल एफर्ट इज टू मेक इट सिम्पल. माझं म्हणणं, मुंबईमध्ये मी तुम्हाला होस्ट केलं तर 4-4.5 तासामध्ये यू शुड नो मुंबई बेटर देन 99% ऑफ द रेसिडेंट्स ऑफ दिस सिटी. आणि हे आम्ही नेहमी बनवतो दॅट एनीबडी हू डज अ मुंबई टूर, मुंबई शुड बी युअर टॉप 3 फेवरेट सिटीज इन द वर्ल्ड, अँड वी कन्सिस्टंटली डू दॅट. एक्सलंट. जगाच्या पाठीवरून कुठूनही मुंबईमध्ये माणूस येऊ दे, आमच्या बरोबर टूर केल्यावरती ही फॉल्स इन लव्ह विथ द सिटी. कारण जी तुम्हाला दिसत नाही ते शहर आम्ही दाखवतो. आणि एवढे एव्हरीबडी सेज दॅट वी डू अ टूर विच इज कॉल्ड एसेन्शियल मुंबई, की मुंबईत आलं तर 4.5 तास आहेत, तर हे केलं पाहिजे तुम्ही मुंबईसोबत. 17 वेगवेगळे प्रिसिंग्स दाखवतो लोकांना, अँड दे आर ब्लोन अवे की एका शहरामध्ये एवढी डायव्हर्सिटी असू शकेल इज डिफिकल्ट. सो इट्स दे से एज्युकेशन इज द ग्रॅज्युअल रिअलायझेशन ऑफ युअर ओन इग्नोरन्स. कळलं ना. तसं इग्नोरन्स कमी केला पाहिजे कमीत कमीत वेळामध्ये, तर यू आर गिव्हिंग अ बँग फॉर द बक व्हॉट द पर्सन इज पेइंग. सो दॅट इज ऑलवेज माय एफर्ट, की हाऊ डू मेक इट सिम्पल, इझी टू अंडरस्टँड, आणि जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये इट शुड बी एंटरटेनिंग. सो आज किती वॉकिंग टूर्स असतील आम्ही करतो? येस, खाकी वेगवेगळे. जर इंडिव्हिज्युअल ऑफरिंग्स बघितले, मुंबईकरांकरता आम्ही 60 वेगवेगळे वॉक्स करतो. ओ वाव. चेंबूर पासून, खार पासून कुलाब्यापर्यंत. पण विदेशी पर्यटक येतात त्यांच्याकरता आणखी 25 आहेत. अच्छा. मग ते वरीच्या कोळीवाड्यामध्ये असेल, बँड्रामध्ये वेगवेगळे असतील, भायखळ्याला असतील. लोक भायखळा मग काय दिक्कत होतो असं मला एक नेहमी असतं, पण भायखळ्यासारखं वैविध्यपूर्ण जागा नाही मुंबईमध्ये, सगळंच आहे तिकडे. तर मग बाणगंगेला असो, मलबार हिलवरती असो, मला ही खंत वाटते की मुंबई इज अ ओपन म्युझियम. येस. आणि आपण ते हळूहळू सगळं तोडत चाललोय, आणि वी कॅन अर्न ॲटलिस्ट 100 times what we are earning from tourism if we do it right. करेक्ट. मुंबईमध्ये एवढं पोटेन्शियल आहे, पण आपण होपफुली विथ द न्यू एअरपोर्ट आणि सगळ्या गोष्टी, आणि इफ देर इज अ कन्सर्टेड प्लॅन वी कॅन डू अ लॉट. मुंबईमध्ये इझिली 100 times पोटेन्शियल आहे, जेवढं आपण आता कमवतोय या शहराकडे. ऑसम. सो बरं, 60 वॉकिंग टूर्स म्हणजे मुंबईकरांसाठीच, किंवा इंडियातून कोणी येत असेल, आणि त्याच्याहून जास्त जर परदेशातून कोणी येत असेल. पण जर जसं मी आहे, आजपर्यंत मी मुंबईची खाकी टूर केली नाही. मी एक मिडनाईट सायकलिंग टूर केली आहे, जिथे आम्ही एशियाटेक लायब्ररी समोर भेटलो, राऊंड घेतली, आलो, आणि आम्ही सगळे घरी गेलो. बरोबर. किंवा मी एक
युट्यूब व्हिडिओ बनवायला एका शेफ बरोबर ससून डॉग्स आणि भाऊच्या धक्क्याला गेलो. सो त्याच्यातून ती मला एक हेरिटेज वॉक मिळाली. पण जर आज आपला एपिसोड कोण बघत असेल किंवा फॉर समवन लाईक मी, कोणत्या खाकी टूरने सुरुवात केली पाहिजे अकॉर्डिंग टू यू? तर कसं आहे, मला वाटतं 3 टूर्स आहेत जे दे आर इंट्रोडक्टरी टूर्स, म्हणजे तुम्हाला शहराचं बेसिक्स कळले पाहिजे त्याच्याकरता. ओके. तर पहिला मस्ट डू इज फोर्ट वॉक. फोर्टमध्ये आम्ही रोज संध्याकाळी 365 डेज ऑफ द इयर रोज संध्याकाळी ओके वॉक चालू होतो. विच टाइम ऑफ द इयर, 4, 4:30, 5 कधी चालू होऊ शकतो. आता हिवाळा चालू आहे म्हणून 4 वाजता. आणि हा 2.5 तासाचा वॉक आहे जो एशियाटिक सोसायटी आहे तिकडून सुरू होतो. आणि गेटवे ऑफ इंडियाला एशियाटिक सोसायटीच्या पाठी बॉम्बे कॅसल आहे. ओके. मुंबईत, दक्षिण मुंबईतली सगळ्यात जुनी वास्तू तसं म्हटलं तर बिल्डिंग, जी ताजमहालहून 100 वर्ष जुनी आहे. ओके. तर तिकडून सुरुवात होतं, कारण तिकडे पहिला युरोपियन मुंबईत आला आणि गेटवे ऑफ इंडियाला शेवटचा युरोप ब्रिटिश सोल्जर भारत सोडून गेला आपल्याला हे मिळाल्यावरती. ही पूर्ण 2.5 तासाची स्टोरी आहे. अच्छा. वेगवेगळ्या ठिकाणी की कसं शहर इव्हॉल्व्ह झालं कॉलोनियल. म्हणजे एक पिक्चरच आहे. पिक्चर लिटरली. आणि आम्ही बरोबर एक फाईल कॅरी करतो ज्याच्यामध्ये वेगवेगळे इमेजेस असतात, फोटोज असतात किंवा चित्र असतात त्या काळातली, म्हणजे देन एंड नाव करण्याकरता की पूर्वी इकडे काय होतं ते बघितल्याशिवाय, म्हणजे भेळपुरीचा जन्म कुठे झाला. ओके. वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी दाखवतो. किंवा एक मुंबईला एक तटबंदीच्या बाहेर एक खंदक होता. खंदक म्हणजे मोठ, त्याला मराठा डिच म्हणायचे. मराठे मुंबईत येऊ नयेत ह्याच्याकरता बांधलेला खंदक तो कुठे होता, काय होता, कसा होता, ह्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवल्या जातात. आणि त्याच्यातून तुम्हाला कळतं की तुम्हाला शहराबद्दल खूप कमी माहिती आहे. तुम्हाला दिल्ली, पुणे, कदाचित लंडन आणि न्यूयॉर्क बद्दल जास्ती माहिती आहे, स्वतःच्या शहराबद्दल हा वॉक केल्या आधी. तो हा पहिला वॉक आहे. नंतर ह्या सगळ्याच्या आधी जो एरिया डेव्हलप झाला, म्हणजे दक्षिण मुंबईतले इमारत नाही पण बिल्ड स्ट्रक्चर म्हणू शकतो, ओल्डेस्ट इज बाणगंगेची तळी. तर ते जो स्टेप टँक आहे तो ऑलमोस्ट 900 वर्ष जुना आहे. आणि त्याच्या भोवती 100 देवळं आहेत. म्हणजे ही मुंबईतलं सगळ्यात जुनं तीर्थक्षेत्र आहे. आणि तिकडे कोणी येतच नाही. तर तिकडे एक वॉक आहे जो 2 तासाचा आहे, विच इज कॉल्ड बाणगंगा वॉक. ओके. आणि बँड्राला एक वॉक होतो विच इज कॉल्ड द बँड्रा वॉक. हे दोन्ही विकेंडला होतात. ओके. रोज नसतात. बाणगंगा आणि जो पहिला फोर्ट वॉक आहे तो रोज होतो. 365 डे, पाऊस ऊन जे काय असो, रोज होतो. आणि जर कोणाला कोणती वॉक जॉईन करायची असेल तो ऑनलाईन बुक करायचं. ओके. तर हे शेअर्ड एक्सपिरियन्स आहे. हे प्रायव्हेट एक्सपिरियन्स म्हणून पण होऊ शकतं. म्हणजे तुम्ही आणि तुमची फॅमिली असेल तर लोक येऊ शकतात, असं त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही. हे पहिले इंट्रोडक्टरी वॉक आहेत, म्हणजे तुम्हाला कळतं की एक सेन्स येतो की शहर काय आहे. सो फोर्ट वॉक, बाणगंगा वॉक आणि बँड्रा वॉक हे 3 झाले पाहिजे. क्रिसमसमध्ये आम्ही ऍक्च्युअली एक जीप राईड पण करतो, विच इज कॉल्ड बँड्रा ब्लिंक. डेकोरेशन दाखवण्याकरता फक्त. बँड्रा म्हणजे डिझनीलँडला गेल्यावरती एक अशी बोट राईड असते ना, सगळे मी नाव विसरलो, अराउंड द वर्ल्ड की काय असंच काहीतरी नाव आहे त्याचं. त्याच्यात सगळ्या इट्स अ स्मॉल वर्ल्ड, सगळ्या त्या बावल्या असतात आणि हे असतं. लिटरली बँड्रा तसं असतं. त्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये असतं, मेन रोडवरती नसतं. आमची जीप राईड असते ती अशा, इट्स कॉल्ड बँड्रा ब्लिंक. वी टेक ओपन जीप इन टू स्मॉल लेन्स टू सी दॅट. अँड इट्स अ अमेझिंग प्लेस टू सी. म्हणजे अशी मुंबईत अशी जागा असू शकते हे लोकांना विश्वासच बसत नाही ते केल्यावर करेच तो. मग हे एक अंदाज आला आपल्याला ह्याचा की चेंबूर पासून खार ते कुलाब्यापर्यंत, म्हणजे त्याच्या त्या प्रभादेवी, म्हणजे लोक असं विचारतात प्रभादेवीला काय दाखवतात. प्रभादेवीला आमचे 3-2.5 तासाचे वॉक आहेत. वाव. वडाळ्यामध्ये 2.5 तासाचे 4 वॉक्स आहेत. म्हणजे 10 तास दादर पारसी कॉलनी, वडाळा स्टेशन आणि मेका पाठोपाठ एक केले तुम्ही तर, आणि विजेटिया, एवढ्या एरियामध्ये 10 तास काढू शकता तुम्ही. करेक्ट. एवढं बघण्यासारखं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ग्रँड बिल्डिंग असण्याची गरज नाही, पण ज्या स्टोरीज आहेत दॅट मेक इट रेलेव्हंट टू यू. मग तसंच परळला वॉक्स आहेत, भायकायला वॉक्स आहेत, डोंगरी सारख्या एरियामध्ये वॉक्स आहेत. आणि हे मुंबईत एवढं फोर्ट एरियामध्ये 17 वॉक्स आहेत फक्त फोर्ट एरियामध्ये. म्हणजे 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 17 वॉक्स आहेत, 1.5 तासाचे. एवढं बघण्यासारखं आहे. एवढं काय आहे मुंबईमध्ये.
फूड वॉक्स करतो, तर चौपाटीला एक होतो. हाऊ इच इमिग्रंट कम्युनिटी हॅज ॲडेड फूड, त्यांचे इम्प्रिंट्स आहेत चौपाटीवरती असं म्हणजे ही दाखवलं. वॉक अशी नुसती टेस्ट करण्यासाठी नाही, नाहीये. स्टोरीज Yes, असतात, correct. स्टोरीज हा. असतात की वडापाव कसा आला, अनियन रिंग्स कसे आले तिकडे, उडप्यांची कशी रेस्टॉरंट्स आलेत वगैरे वगैरे. वाव. गोळा कसा बनतो, चाट कसा आला मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इन्फ्लुएन्स काय, गुजरातचा आणि नॉर्थ इंडियाचा इन्फ्लुएन्स काय, प्रत्येक मुंबई इज अ मेल्टिंग पॉट, ते जेवणामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतं. मग तसंच इराणी चाय म्हणून एक आम्ही करतो, आपला धोबी तलाव एरिया, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पारसी डेअरी असो, इराणी रेस्टॉरंट्स असो वगैरे वगैरे, या सगळ्यांचं फूड वॉक असतो. एक भेंडी बाजारमध्ये करतो, इट इज कॉल्ड द मोहल्ला मंच. बोरी मोहल्ल्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे, ऑफकोर्स तो नॉनव्हेज फूडचा आहे, व्हेजिटेरियन आहे, बाकी दुसऱ्यांमध्ये ऑप्शन्स आहेत व्हेज खाण्याचे. भेंडी बाजारमध्ये व्हेज सरबत प्यायला तरच फक्त, बाकी सगळं नॉनव्हेजच असतं तिकडे. पण पीपल लव्ह इट बिकॉज इट इज अबाउट स्टोरीज. कुठून आलं, काय झालं, कसं, प्रत्येक डिश हॅज अ युनिक स्टोरी टू इट. येस, आणि जेव्हा तुम्हाला ती स्टोरी कळते तेव्हा तुम्ही अप्रिशिएट करायला लागता. करेक्ट. सो मी जसं म्हटलं, चेंबूरमध्ये वॉक, चेंबूर में क्या देखने जैसा. पण जेव्हा लोक अटेंड करतात तेव्हा चेंबूरकर स्वतःहूनच म्हणतात की बापरे, हे मला माहितीच नव्हतं असं. तर प्रत्येक आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये 150 वॉक्स आहेत मुंबईमध्ये करण्यासारखे, पण तेवढं बँडविड्थ पाहिजे, रिसर्च करायला वेळ पाहिजे, कळलं ना. पण मेन काय, जो होस्ट करतो तुम्हाला तो टूर गाईड नाही. करेक्ट, बरोबर आहे. तिथेच मी येणार होतो की हे होस्ट किंवा वी कॉल देम अँबॅसेडर्स ऑफ मुंबई. अँबॅसेडर्स ऑफ मुंबई हे कोण आहेत? वेगवेगळ्या, ॲज लॉंग एज यू आर पॅशनेट अबाउट द सिटी. नॉट पॅशनेट अबाउट ट्रॅव्हल, पॅशनेट अबाउट सिटी. कारण मेनी पीपल आर पॅशनेट अबाउट ट्रॅव्हल. येस. आता तुम्ही पाहिलंच असेल, ही जी पाठची फ्रेम आहे ती पडली, सो आम्हाला एक कट घ्यावा लागला, बट वी आर बॅक नाव. पण त्याच्यातच आमचं कॉन्व्हर्सेशन होत होतं तेव्हा भरत वॉज लाईक, अरे भुताटकी आहे का? सो भरत, when it comes to heritage walks, ghost tours ही एक थीम पण आहे. सो does खाकी have anything like that? येस. आमचा एक खूप पॉप्युलर वॉक आहे जो ऑलमोस्ट दर शनिवारी होतो, गिरगावात होतो. इट इज कॉल्ड ग्रिझली गिरगाव. ओके. आणि हा रात्री 10:30-11च्या सुमारास स्टार्ट होतो आणि 1च्या सुमारास संपतो. आणि गिरगावच्या वेगवेगळ्या गल्ल्यातून आम्ही लोकांना नेतो आणि लोकांना दाखवतो. ह्या सगळ्या स्टोरीज आहेत कंपाईल केलेल्या. करेक्ट. कळलं ना. माझं आजोळ गिरगावातलं, त्यामुळे तेव्हापासून ऐकलेल्या, सगळ्या रिलेटिव्ह कडून ऐकलेल्या स्टोरीज. मग माझ्या सासऱ्यांचे एक फ्रेंड होते डोंगरे म्हणून, तर डोंगरे काकांनी केवढ्या तरी स्टोरीज सांगितल्या, तर अशा कंपाईल केल्यात वेगवेगळ्या स्टोरीज. आणि त्याच्यातून गिरगाव समजतो तुम्हाला. इट इज नॉट जस्ट टू स्केअर यू, पण गिरगाव कसं इव्हॉल्व्ह झालं हे घोस्ट स्टोरीज मधून तुम्हाला कळतं. ऑफकोर्स तिकडे कोणी, इट्स नॉट हॉन्टेड हाऊस काइंड ऑफ थिंग, कोणी व्हाईट साडी मधली बाई पण ती घेऊन येते असं नाही. पण दे आर ऑल स्टोरीज अँड पीपल लव्ह इट. करेक्ट. की त्याच्यातून एक समज येतो गिरगावाचा. आणि इट नेव्हर स्टार्ट, मी असाच विचार केलेला की काहीतरी वेगळं करायचं म्हणून, की वन ऑफ म्हणून तो चालू केला. करेक्ट. की एकदा करून बघूया. आणि एका बाईचा फोन आला, ओ यू आर स्टार्टिंग अ घोस्ट वॉक, आय एम सो इम्प्रेस. व्हॉट टायमिंग, तिने म्हटलं. दिल्लीहून फोन आला तिचा, कारण तिने काही अटेंड केलेले होते वॉक्स. येस एक्झॅक्टली, यू गॉट द टायमिंग राईट. तर ती म्हणे, या इट्स हंग्री घोस्ट फेस्टिवल इन चायना, ती म्हणाली. मी बोललो नाही, पितृपक्ष चालू आहे म्हणून मी एक थीम काढली की पितृपक्षामध्ये आपले पितृ येतात परत असं मान्यता आहे, तर त्यावेळेला आपण या स्टोरीज सांगूया असं मी विचार केलेला होता. तर ती म्हणे, व्हॉट इज पितृपक्ष? दॅट इज वाय खाकी एक्झिस्ट. की तुम्हाला तुमचं कल्चर, तुमचा जो वारसा आहे आधीच्या जनरेशन पासून ते पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा, तो तुम्हाला कळला पाहिजे, ह्याच्याकरता आमचा प्रयास आहे. आणि राजसाहेब वॉज ही इनॉग्रेटेड दिस. त्यांचे एक फेमस लाईन आहे, ज्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत समजावलं पाहिजे. तसं काही लोकांना घोस्ट वॉकमुळे येतात, मग त्यांना रुची तयार होते की आपण आणखी काहीतरी शहराबद्दल बघितलं पाहिजे. दुसरा कोणतरी म्हणणार नाही, मला बाणगंगा, मला देवस्थानं बघायचे म्हणून येतो. मग तो ह्याच्यात कोणाचा व्ह्यू पॉईंट असतो की मला फक्त इंग्रजांचं बघायचंय, आणि त्याच्यानंतर त्याला कळतं की आणखी मुंबई खूप काय आहे आणि वेगवेगळ्या समाजाने त्याच्याकरता दिलेलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कळतं.
तर ज्याच्यातून अट्रॅक्शन होतं, काही लोक फक्त पॉडकास्ट बघून इंटरेस्ट घेतील Yes. आणि त्याच्या काही जण वाचतील पुस्तकं. तर अशा प्रत्येकाला जसं समजतं तसं समजावलं पाहिजे. एंड रिझल्ट इज त्याला मुंबईबद्दल आत्मीयता वाटली पाहिजे. जे एक मुंबईबद्दल गर्व आहे तो पोकळ नसला पाहिजे. Yes. तुम्हाला का गर्व हे सांगता आलं पाहिजे, हम्म. की माझं शहर का ग्रेट आहे हा. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नुसतं मी आहे या शहरात म्हणून ते ग्रेट आहे हे बोलण्यात अर्थ नाही. तुम्हाला जर शहर समजलं तर तुम्ही जेन्युइनली लोक, नाहीतर लोक म्हणतात ना मुंबई में क्या दिखाने जैसा, रिलेटिव आते हैं तो मैं मॉल में लेके जाता हूँ या थिएटर में लेके जाता हूँ. तसं नाही आहे. हे शहर खूप मोठं आहे आणि जितके लोक या शहराला समजतील तेवढे ते आणखी पुढे आणि पुढे जाईल. तर आय एम जस्ट क्रिएटिंग अवेअरनेस. आता ते कुठल्या फॉर्म मध्ये कोणापर्यंत पोहोचतं ते दॅट इज अप टू दोज पीपल हाऊ दे ऍब्सॉर्ब इट. सो तू म्हणालास की लहान मुलांसाठी किंवा मुलांसाठी मुंबईमध्ये खूप असे लोकेशन्स कदाचित नसतील, जेव्हा आपण सकाळी डिस्कस करत होतो. सो लहान मुलांसाठी पण अशा वेगळ्या वॉक्स आहेत की दे कॅन जॉईन दीज वॉक्स? तर आम्ही फोर्टमध्ये फोर्ट फॉर किड्स करतो. ओके. आणि बेअरली काय ती 300-350 मीटर चालायचं. चालणं हार्डली काय, पण त्या छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यांच्या कलेने घेतलं जातं. मग त्यांना प्रश्न विचारले जातात, तुला काय वाटतं इकडे फुल आहे, मग त्याच्यातून एक स्टोरी बनते, मग हे बनतं ते बनतं. इट इज अ को क्रिएटेड वॉक. त्यांना इंटरॅक्शन करायला लावलं. तसंच आम्ही फ्रीडम फॉर किड्स करतो, जे ह्याला होतं गोवालिया टँक म्हणजे ऑगस्ट क्रांती मैदानच्या एरियामध्ये, की भारताला स्वातंत्र्य मिळालं ह्याच्यामध्ये मुंबईचा केवढा मोठा वाटा आहे. गांधीजी म्हणायचे बॉम्बे द ब्युटिफुल. म्हणजे त्यांना शहर आवडायचं नाही, पण हे पैसा देतं शहर. त्यांचे जे काय सगळे मिशन होते त्याच्याकरता पैसे मुंबईच देत होते. मुंबई नसती तर स्वातंत्र्य लढा झालाच नसता जसा झाला पाहिजे. गोष्टी पण झाल्या, पैसा सो मुंबईतून आला. कळलं ना. तर तिकडे होतं, बँड्राला करतो, मग त्याच्यामध्ये कोळीवाड्यामध्ये उतरतो, चर्चच्या बॅक साईडने जातो वगैरे वगैरे. आणि मुलांना ते खूप आवडतं. म्हणजे असं ते फेमस 5 सिक्रेट 7 कसं एनिट ब्लायटनचे आपण लहान असताना वाचलेत तेव्हा कसं अच्छा इकडे असं आहे, मग इकडून असं अच्छा कोळीवाडा आहे असं. तर आम्हाला आणखी आणि आणखी लोकांपर्यंत पोचायचं आहे, तर वेगवेगळ्या वयोगटाकरता केलं पाहिजे. तर लहान मुलांकरता करतो. ऑफकोर्स 8 वर्ष पाहिजे. त्याच्या आधी समजत नाही या गोष्टी, की इतिहास काय आहे वगैरे. तर 8 ते 12 ह्या वयोगटाकरता ते आयडियल आहे. वेगवेगळ्या वॉक्समध्ये ते ॲज दे ग्रो. म्हणजे एक लहान पोरगा होता, त्यांनी अटेंड केल्यावरती त्यांनी सांगितलं मला बर्थडे पार्टीला हाच वॉक पाहिजे आणि त्यातल्या 2-3 स्पॉट मी कंडक्ट करणार. करेक्ट. सो हिज बर्थडे पार्टी वॉज इन हॉर्निमन सर्कल. गार्डनमध्ये केक कापला आणि जो होस्ट होता तो सोडून त्यांनी स्वतःहून 2-3 स्पॉट्सला त्यांनी स्टोरी सांगितली. म्हणजे एवढा तो इन्फ्लुएन्स झाला की मला हे नेलं पाहिजे. आता दॅट इज हाऊ यू क्रिएट. कुठून तरी इन्स्पिरेशन आलं पाहिजे लोकांपर्यंत आणि कॅच देम यंग, वॉच देम ग्रो. हेच लोक पुढे जाऊन कधीतरी डिसिजन घेणार हे शहर चांगलं झालं पाहिजे ह्याच्याकरता. तर यू हॅव टू बिल्ड दॅट इन. परत फक्त इंग्रजीमध्ये नाही, आम्ही आता मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि गुजरातीमध्ये या तिन्ही भाषांमध्ये वॉक सुरुवात केलेली आहे आणि त्याचा प्रतिसाद चांगला आहे. तर लिटरली जेवढ्या भाषांमध्ये जेवढ्या स्टाईल्समध्ये करता येईल तेवढ्या लोकांपर्यंत मुंबई पोचली पाहिजे हा प्रयत्न आहे. दॅट्स अमेझिंग. ऑफकोर्स फ्रेम पडायच्या आधी आपण अम्बॅसेडर्स ऑफ खाकी टूर्स बद्दल बोलत होतो. सो हे अम्बॅसेडर्स कोण असतात? कोणी तुम्हाला शहराबद्दल आत्मीयता पाहिजे, तुम्हाला इतिहासाचं ज्ञान नसेल काही, डोंट वरी. तुम्हाला बोलता आलं पाहिजे. यू शुड बी अ गुड स्टोरी टेलर. आणि तेवढं असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर वी आर हॅपी टू ट्रेन यू. तर दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये सुरुवात होते, म्हणजे मार्च महिन्यामध्ये अनाउन्समेंट होते. आता 2 महिन्यांनी होईल की ह्या वर्षीचा अँबॅसेडर्स ऑफ मुंबई प्रोग्राम. दरवर्षी 150 लोक अप्लाय करतात आणि त्यातले 30 लोक ट्रेनिंगला घेतो. त्यातले 5, 6, 7 डिपेंड, काही वर्षी 11-12 सुद्धा पास झाले. पण एवढं रिस्ट्रिक्शन आणि ते 6 ते 7 महिन्याकरता ट्रेनिंग असतं. एप्रिल पासून सुरू होतं आणि त्याच्यामध्ये हिस्ट्री, सिव्हिक्स, जॉग्राफी, रिलिजन, आर्किटेक्चर, सगळ्या ॲस्पेक्ट्सवरती कळलं ना. मुंबईबद्दल बाळकडू बनवून तुम्हाला दिलं जातं
दॅट इज थिअरी, आणि त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल्स असतात. सो हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो वर्किंग प्रोफेशनल्स पण जॉईन करू हो शकतात? करतात ना, ते लोक विकेंडला होस्ट करतात. ओके. दर शनिवारी व्हिडिओज रिलीज होतात. हां. ते एनिवेअर बिटवीन 20 मिनिट्स टू 1 hour असे छोटे छोटे व्हिडिओज असतात प्रत्येक टॉपिकचे. करेक्ट. मग सपोज हिस्ट्री 1, 2, 3, 4 तर दर ह्याला रिलीज होतं. आठवड्यामध्ये तुम्ही ते बघायचे असतात, त्याच्यावर एक मजकूर असतो वाचायला. तो सगळं झाल्यावरती विकेंडला टेस्ट असते, जी ऑल्टरनेट विकेंडला टेस्ट होते. म्हणजे 2 विकेंड तुम्ही जे स्टडी केलं, वीक्समध्ये स्टडी केलं, त्याच्या विकेंडला टेस्ट असते आणि त्याच्या पूर्वी क्लॅरिफिकेशन असतं. आणि वी एनकरेज यू टू, म्हणजे ट्रेनिंग वॉक्स असतात ज्याच्यामध्ये दाखवलं जातं की कसं एंगेज करायचं, काय बोलायचं, व्हॉट इज रिव्हील. मगाशी मी म्हटलं तसं की आम्हाला भरतनाट्यम, आय ऑलवेज गिव्ह एक्झाम्पल ऑफ भरतनाट्यम, कारण वेन यू कंडक्ट अ वॉक इट इज परफॉर्मन्स ऑन स्ट्रीट. जसं नाटक करता, नाटकामध्ये तुम्ही म्हणाल अरे ती ओळ राहिली आहे माझी सांगायची, असं होऊ शकत नाही ना. नाटकात त्या फ्लो मध्ये तुम्हाला सगळं केलं पाहिजे. तसंच हा परफॉर्मन्स आहे स्ट्रीटवरती. जर हा परफॉर्मन्स आहे, यू डोंट वॉन्ट अ PhD इन भरतनाट्यम की त्याला सगळं माहिती आहे. यू नीड समबडी हू डज ग्रेट भरतनाट्यम येस. अँड इज एबल टू कम्युनिकेट. सामान्य माणसाला ज्याला भरतनाट्यमचे बारकावे माहिती नाहीत त्याला सुद्धा अप्रिशिएट करता आलं पाहिजे. दॅट इज व्हॉट वी अचीव. आणि म्हणून हा शब्द आहे अँबॅसेडर्स, कारण ते प्रतिनिधित्व करतात ह्या शहराचं. ऑन बिहाफ ऑफ द सिटी दे आर टॉकिंग. करेक्ट. तर ऑलमोस्ट 100 लोक करतात. आणि त्याच्यामध्ये त्यांचे व्यवसाय वेगवेगळे आहेत. म्हणजे त्यातले काही स्टुडंट्स आहेत, 18-19 वर्षाचे स्टुडंट्स आहेत. यू हॅव टू बी मिनिमम 18. आणि सिनियर मोस्ट इज ऑलमोस्ट 70. एवढ्या वाईड स्पेक्ट्रम मध्ये डायमंड मर्चंट्स, फोटोग्राफर्स, फिल्म मेकर्स, आर्किटेक्ट्स, डॉक्टर्स. म्हणजे आता आपण शूट करतोय किरोळ गावाच्या त्या बाजूला डॉक्टर अरुण शेठ म्हणून राहतात. इज अ प्लॅस्टिक सर्जन, बट ही कंडक्ट्स वॉक्स. आणि कंडक्ट्स वॉक्स नॉट ओनली इन इंग्लिश बट मराठी, ते गुजरातीच स्वतः, पण मराठी, हिंदी आणि गुजराती 4 भाषांमध्ये वॉक्स कंडक्ट करतात आमच्याकरता. का तर त्यांना वाटतं की त्यांचं जे रोजचं विश्व आहे त्याच्यापासून काहीतरी वेगळं केलं, लोकांपर्यंत पोचलेत ते. आणि त्या इंटरॅक्शनमुळे मोस्ट डॉक्टर्स हॅव टोल्ड वेन यू लर्न समथिंग न्यू तुमचे आजार दूर राहतात. ॲज यू एज डिमेन्शिया सेटिन होतं वगैरे, पार्किन्सन्स येतो. जेव्हा तुम्ही कुठलं ते वाद्य वाजवायला शिकला, नवी भाषा शिकला, तेव्हा नवे न्यूरल चॅनल्स होतात तुमच्या ब्रेनमध्ये, दॅट कीप्स अवे डिजनरेशन. तर दिस इज व्हेरी गुड फॉर पीपल हू वॉन्ट अर्ली रिटायरमेंट, पण काहीतरी एंगेज केलं पाहिजे लाईफमध्ये. कारण तुम्ही जगभरातून लोकांना भेटता, त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करता, इट कीप्स यू फ्रेश. दॅट इज द होल इंटेन्शन. की म्हणून hence we are not saying he is a tour guide. He is not doing it for a living. He is paid best in the industry. Right. But he is not doing it for the money, or she is not doing it for money. माझा स्वतःचा ड्रायव्हर मला विचारतो, वो मैडम होस्ट करती है ना, वो BMW में आती है, तो क्यों होस्ट कर रही है? बिकॉज शी इज नॉट डिपेंडंट ऑन दॅट, शी इज डुईंग आउट ऑफ पॅशन. तिला वाटतं की नाहीतर ह्या शहराबद्दल लोकांना कमी कळेल मी जर हे नाही केलं तर. ही दिस इज अ मिशन. मैं अकेला ही चला पडा था पर कारवा बनता गया, असं आहे. कळलं ना? इट इज अ परफेक्ट, म्हणजे इट इज अन अमेझिंग मिशन दॅट यू आर ऑन. आणि जसं तू म्हणालास की इंग्लिश आहेच, पण आता हिंदी, मराठी, गुजराती, जेवढं वर्ड आपल्याला स्प्रेड करता येईल दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आज आपल्या ह्या एपिसोडमध्ये ॲटलिस्ट, म्हणजे मी नेहमी म्हणतो की टूरवर इन्स्ट्रक्शन नका देऊ, इन्फॉर्मेशन द्या. बरोबर. पण आज मला असं वाटतं की जेव्हा मी आमच्या टूर मॅनेजर्सबद्दल बोलतो, मी असं म्हणणार नाही की तुम्ही टूरवर इन्स्ट्रक्शन्स द्या, मी असं म्हणणार नाही तुम्ही टूरवर इन्फॉर्मेशन द्या, तुम्ही टूरवर स्टोरीज सांगा. कारण स्टोरी टेलिंग विल मेक ऑर ब्रेक इट. एक्झॅक्टली. राईट. तुम्ही मुंबईसारखं शहर असेल किंवा पॅरिस सारखं शहर असेल, यू कॅन मेक द सिटी फॉर अ ट्रॅव्हलर और यू कॅन ब्रेक द सिटी फॉर अ ट्रॅव्हलर. अँड देर आर 2 टाइप्स ऑफ प्लेसेस. म्हणजे मी लास्ट वीकच स्वित्झर्लंडमध्ये होतो आणि 10 दिवस होतो. लुसनमध्ये एक गाईड आम्हाला भेटली. भेटल्या ती वॉचकडे बघते आणि सांगते की माझ्याबरोबर 2 तास आहेत आणि मला 5ला संपवावंच लागणार. सो त्यातनेच त्या 2 तासाचा टोन सेट केला की वी स्विच्ड ऑफ अँड शी ऑल्सो वॉज स्विच्ड ऑफ. आणि तसं ज्युरिकमध्ये आम्हाला एक गाईड भेटली
जी म्हणाली की आय नो यू हॅव 2 hours बट आय एम गोइंग टू पॅक इन ॲज मच ॲज पॉसिबल सो यू लव्ह माय सिटी. आणि त्या जेव्हा ते 2 hours संपले ना, ती म्हणाली की तुम्हाला उद्या वेळ आहे का? कारण मला अजून तुम्हाला गोष्टी दाखवायच्या आहेत. आणि म्हणजे आम्हाला ती सिटी टूर करताना एवढी मजा आली की वी फेल इन लव्ह विथ झ्युरिक द 5th टाइम. म्हणजे 4 वेळा गेलो होतो. झ्युरिक वाटलं होतं की ओके बाहनॉफ स्ट्रास आहे, लेक आहे, बरोबर. युरोप्स या स्वित्झर्लंड मोस्ट बिझिएस्ट ट्रेन स्टेशन आहे. पण त्याच्या पुढे झ्युरिक काय आहे हे माहीतच नव्हतं. पण जेव्हा तिने झ्युरिक बद्दल स्टोरी सांगितली, तिने आम्हाला सांगितलं की ओके तुम्ही इकडे जाऊ शकता, तिकडे जाऊ शकता, ही हिस्ट्री आहे, का झ्युरिक झ्युरिक आहे. सो वी काइंड ऑफ फेल इन लव्ह विथ द सिटी. आणि So she was a true ambassador. she was a true ambassador. So if ever Khaki Tours goes to Zurich, then she will be the ambassador Indeed, for you for indeed. definitely. So of course towards the end of the episode माझे मनात 2-3 प्रश्न आहेत. एक आहे की ऑफकोर्स तू खूप ऑथर्सची नावं घेतलीस, तू खूप फेमस लोकांची नावं घेतली, पण फ्युचरमध्ये किंवा इन अ हायपोथेटिकल वर्ल्ड जर तुला ट्रॅव्हल करावं असं वाटलं कोणत्याही देशात, कोणत्याही सिटीमध्ये, सो हू वुड यू लाईक टू ट्रॅव्हल विथ? असं कोण असेल की भरत वॉन्ट्स टू ट्रॅव्हल विथ दिस पर्सन, कारण त्यांनी ह्या सिटी बद्दल मला खूप काय काय शिकवलं. मुंबईच हिंडायला आवडेल. ओके. 2 व्यक्ती, गोविंद नारायण माडगावकर म्हणून आहे. त्यांनी ओके. पहिलं मुंबईचं वर्णन नावाचं पुस्तक लिहिलं. हां. तर त्यांचा दृष्टिकोन आता जसं लोक दुबईकडे बघतात हां. की हे शहर एकदम बूम होतंय, हे होतंय, तसं ते मुंबईबद्दल लिहितात तेव्हा. तर त्यांच्यावर फिरायला आवडेल. ओके. पु ल देशपांडेंबरोबर फिरायला आवडेल, कारण हम्म. पु ल देशपांडे मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. हम्म. त्यांचा जन्म गावदेवीतला, नंतर ते ग्रँट रोडच्या इकडे राहत होते, त्याच्यानंतर जोगेश्वरीला राहत होते, पार्ल्यामध्ये त्यांचा बंगला होता. हम्म. आणि मी पार्ल्यात लहानाचा मोठा झालो. तो त्यांचा बंगला मला अजूनही आठवतं. पांढरा बंगला होता, लाल रंगाची फायर एस्केप होती. मी Correct. ते स्पेशली अजमल रोडवरती बघायला जायचो लहान असताना. तर त्या व्यक्तीबरोबर, कारण त्यांनी लिहिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही मुंबईत बघितल्यात, तर त्यांच्याबरोबर बघितल्यात आणि त्यांच्या ह्युमरमध्ये बघितल्यात, तर खूपच आवडेल. सो मला वाटतं प्रबोधनकार ठाकरेंबरोबर मुंबई बघायला आवडेल, कारण ते त्या काळामध्ये त्यांनी मुंबई डॉक्युमेंट केलेली आहे त्यांच्या ह्याच्यातून. तर हे वेगवेगळे लोक आहेत, मला मुंबई बघायला आवडेल त्या वेळेला त्या लोकांच्या दृष्टिकोनातून कशी त्यांनी घडवली ह्याच्यावरती. संयुक्त महाराष्ट्र बघायला आवडेल. कदाचित संयुक्त महाराष्ट्रामध्ये जे लोक त्यावेळेला होते, आचार्य अत्रेंबरोबर संयुक्त महाराष्ट्र बघायला आवडेल. तर जाता आलं पास्टमध्ये तर या गोष्टी बघायला नक्कीच आवडतील, आणि मुंबई कशी बनली ते. आणि जर आपल्याला फ्युचरमध्ये जाता आलं तर 10 वर्षानंतर मुंबई कशी असेल हे ह्याच्यावरचं काय? मुंबई असेल की पाण्याखाली असेल मला माहिती नाही, पण देयर वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी समबडी केम अँड नॅरेटेड टू मी, की मला 2 अशी FTI की कुठेतरी फिल्म बनवणारी पोरं होती, आणि स्टोरी सांगायला मला आले. तर असे रोज कोणतं येऊन भेटत असतं मला. तर त्यांनी एक स्टोरी सांगितली की दिस इज इन 2050, आणि तेव्हा राजाबाई टॉवरमध्ये वरती प्रलय आलाय. राजाबाई टॉवरमध्ये 12 यंग लोक आणि एक 75 वर्षाचा म्हातारा अडकले आहेत, कळलं ना. आणि ते सगळे एकमेकांवर बाचाबाची करतात की काहीतरी ह्याच्यावरून, की मी हा, तू तो, वगैरे वगैरे. तो म्हातारा त्यांना कनेक्शन सांगतो, अच्छा तू इकडे राहत होता, त्याचं ह्याला कनेक्शन. अँड ॲट द एंड ऑफ द मूवी दे ऑल बॉन्ड टुगेदर. सो द एंटायर थिंग इज शॉट इन राजाबाई टॉवर किंवा BMC, मला आठवत नाही, BMCच्या टॉवरमध्ये असं काहीतरी त्यांनी सांगितलेलं होतं. मी म्हणलं ठीक आहे, मला काय इनपुट्स पाहिजेत? नाही, तो 75 वर्षाचा म्हातारा तुम्ही आहात असं. सो दॅट इज हाऊ इट इज. मला माहिती नाही. सो ते मला एकदम सडनली आठवलं की 10, 15, 20 वर्षानंतर मला माहिती नाही मुंबई आहे तशी असेल, मला माहिती नाही. माझं एवढंच हे आहे की मुंबईचं जे DNA आहे की आपण या शहरामध्ये किती वाजता फिरू शकतो, हे असंच अबाधित राहिलं पाहिजे. आणि रिडेव्हलपमेंट इज इनएव्हिटेबल. पण काही भाग मुंबईचे, जसं सिंगापूरमध्ये चायना टाउन ठेवला आहे आणि थोडी एरियाज ठेवल्यात, ते त्या काळामधली गतवैभव ॲटलिस्ट तेवढं तरी दाखवण्याकरता लोकांकरता काही गावठणी, म्हणजे म्हातारपाकडी असेल, खोताची वाडी असेल, गिरगावातल्या काही चाळी, सगळंच रिडेव्हलप करत असाल तर काही चाळी ठेवा, त्याचं म्युझियम बनवा की लोक कसे राहत होते, गिरगावचा इतिहास काय होता, हे जरी राहिलं तरी आय वुड बी हॅपी. ऑसम.
सो भरत, थँक्यू सो मच. पण एक लास्ट प्रश्न. आज आपली ही पॉडकास्ट खूप यंग बडिंग ऑन्टरप्रिन्युअर्स बघत असतील, ज्यांना कदाचित ट्रॅव्हलमध्ये काहीतरी करायचं असेल, बरोबर. तर त्यांना तुझा ऍडवाइस काय असेल? पहिलं म्हणजे मी स्वतःला ऑन्टरप्रेनर समजत नाही. पण जग तुला ऑन्टरप्रिन्युअर म्हणून डेफिनेटली समजतं. मी या विषयाबद्दल पॅशनेट होतो. आय वॉज द CMO इन अ कंपनी विच आय क्विट टू स्टार्ट समथिंग दॅट आय एम पॅशनेट. तुम्ही जो काही धंदा कराल त्याच्यामध्ये तुम्ही पॅशनेट नसलात, हे माझं असं नव्हतं की इलेक्ट्रिकचं दुकान काढायचं आहे की खाकी टूर्स काढायचं म्हणून मी खाकी टूर्स काढलं. नाही, मला टूर कंपनी पण चालू करायची असं नाहीये. माझं होतं लोकांना जग दाखवलं पाहिजे किंवा मुंबई दाखवली, जगाला मुंबई दाखवली पाहिजे आणि मुंबईकरांना जग दाखवलं पाहिजे, असं दॅट वॉज द दिस थिंग. आणि म्हणून मी विचार केला की महत्वाचं हे आहे की यू शुड हॅव अ एक्सपर्टीज इन व्हॉट यू डू. मग त्या सेक्टरमध्ये काम करा आधी. तुमच्या आई वडिलांकडे पैसा म्हणून लगेच त्याच्यात उडी मारू नका. सिस्टीम्स ऑफ प्रोसेसेस समजा, त्याच्यातले इट इज इझियर टू लर्न ॲट समबडी एल्सेस एक्सपेन्स. जिकडे काम करता तिकडे चुका करा, स्वतःच्या धंद्यात चुका नका करू. तर तिकडून समजा, छोटं सुरुवात करा, पायलट करा. मी सुद्धा चालू करायच्या आधी 1.5 वर्ष एक्सपेरिमेंट्स केले. ओके. फ्री वॉक केले, मग पेड वॉक केले, जे लोकांना NGOs करता पैसे रेज केले वगैरे वगैरे. जेव्हा मला वाटलं की देर इज इनफ ट्रॅक्शन, की लोक ही नवी आयडिया हे घ्यायला तयार आहे. म्हणजे त्या काळामध्ये मुंबईमध्ये वर्षाला, मी चालू केलं तेव्हा वर्षाला 5-6 वॉक्स व्हायचे आणि ते वन ऑफ, कळलं ना. म्हणजे एखादी व्यक्ती करणार ते वर्षातून 4 वॉक्स करणार, 5 वॉक्स करणार. गेल्या वर्षी 22,000 लोक आमच्याबरोबर मुंबईच्या रस्त्यावर चाललेत. ओके. सो यू हॅव टू क्रिएट अ कल्चर, यू हॅव टू हॅव कन्व्हिक्शन की तुम्ही जे करता ते बरोबर आहे. इट्स व्हेरी इझी टू गो विथ द फ्लो. आणि धंद्यामध्ये पहिले 2 वर्ष यू शुडंट लुक ॲट एनिथिंग बट टू ग्रो युअर. तुम्ही जर त्याच्यामध्ये म्हणणार की मला प्रॉफिट पण आला पाहिजे, हे पण झालं पाहिजे, ते पण, तुमचे यू शुड बी व्हेरी क्लिअर की तुमचे प्लस पॉईंट्स काय आहेत आणि तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स भरून काढण्याकरता कोणतरी तुम्हाला पार्टनर पाहिजे. करेक्ट. हू विल गाईड यू ऑन द एरियाज यू आर वीक ऑन. म्हणजे सपोज you might be very good at operations, you might be great at accounting, हे ते वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण तुमच्याकडे क्रिएटिव्ह थिंकिंग नाही आहे. मग असा व्यक्ती घ्या ज्याच्याकडे क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, किंवा वाईस वर्सा. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅव अ टीम. म्हणजे राम वनवासात एकटा गेला नाही, बरोबर, लक्ष्मणाला घेऊन गेला आणि सीतामाई पण गेल्या. तर हे विचार करण्यासारखं आहे की यू नीड अ टीम. आणि मग नंतर हनुमान आणि वानरसेना नंतर यायला सुरुवात होते, जेव्हा तुमचं यू रीच अ पर्टिक्युलर स्टेज. पण महत्वाचं हे की, आणि तुम्ही पूर्ण प्लॅनिंग आधी केलं पाहिजे की तुम्हाला कुठे पोचायचं आहे. वेन आय क्रिएटेड खाकी टूर्स ॲज अ ब्रँड विच वॉज क्रिएटेड, पहिला वॉक करायच्या 5 वर्ष आधी 2011 मध्ये मी त्याचं प्लॅनिंग केलेलं होतं हे करायचं. तेव्हाच क्लिअर होतं की नाव असं देतोय की त्याच्याने नेचर वॉक्स पण करता येतील, नेचर टूर्स करता येतील, आंतरराष्ट्रीय करता येईल, हे ते वगैरे. असं हे ॲड क्लिअरली डिफाईन्ड व्हॉट माय स्कोप इज. पण मला वाटलेलं मी रिटायरमेंट नंतर करणार, पण ते जरा लवकर झालं भविष्यामध्ये. नो, बट इट इज व्हेरी ब्युटिफुल व्हॉट यू आर डुईंग. सो, आणि आम्ही पण ऑफकोर्स वीणा वर्ल्डमध्ये एक हॅट जी मी घालतो इज ऑफ चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर. आणि जेव्हा पण आम्ही कोणताही फीचर लाईव्ह करायला जातो त्याचं प्रेस रिलीज आधी आम्ही लिहितो. आणि जेव्हा तुम्ही रिव्हर्स कॅल्क्युलेट करता देन यू नो की हे प्रोडक्ट असंच असलं पाहिजे. अँड सिमिलर थिंग हॅपन्स वेन यू आर डुईंग बिझनेस ऑल्सो. यू शुड नो की तुमचं लक्ष्य काय आहे, आणि जर तुम्हाला लक्ष्य माहिती असेल देन यू कॅन रिव्हर्स कॅल्क्युलेट की मला काय काय करावं लागेल. भरत, थँक्यू सो मच. तू आज ह्या अराउंड द वर्ल्डच्या पॉडकास्टवर आलास. ऑफकोर्स आपलं डिस्कशन खूप चाललं, पण त्याच्यातून आम्हाला पण मुंबईबद्दल खूप कळलं, आणि होपफुली व्ह्युअर्स आणि लिसनर्सना पण कळलंच असेल. इफ एनीवन वॉन्ट्स टू रीच यू देन हाऊ कॅन दे रीच यू? वेबसाईटवरती कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. सो khakitours.com वरती. आणि माझ्या ऑफिसमध्ये तर दिवसाला एक माणूस तरी मिनिमम येतोच, कळला ना, हे विचारायला, ह्याचा संदर्भ काही ना काहीतरी असं. सो 2 ऑफिसेस आहेत आमची काळाघोडा एरियामध्ये. वन इज खाकी टूर्स विच इज अ फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, आणि खाकी लॅब आहे विच इज अ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, जिकडे टॉक्स, वर्कशॉप्स,
फिल्म शोज वगैरे वेगवेगळ्या गोष्टी होत राहतात. तिकडे लायब्ररी आहे, मुंबईत ते 500हून अधिक पुस्तकं आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी चालू असतात. तिकडे करत असतो, एक्झिबिशन्स होतात तिकडे. तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत राहतात आणि हॅपी यू कॅन व्हॉलंटिअर फॉर दॅट. एनीबडी तुम्हाला असं वाटलं की तुम्ही अँबॅसेडर बनू शकत नाही कारण तुम्हाला बोलता येत नाही किंवा रिसर्च करायचा नसेल किंवा एवढा अभ्यास पण करायचा नसेल, पण तुम्ही व्हॉलंटिअर होऊ शकता ना, Correct. की एक्झिबिशन करता मदत करा किंवा शाळांपर्यंत घेऊन जाण्याकरता मदत करा, लिगल हेल्प करा, पुस्तकं मेंटेन करायला हेल्प करा, नवी पुस्तकं कशी घेता येईल, फंड रेज करा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन करता. हे कसं आहे, हे हा यज्ञ आहे. जो कोणी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार त्याला ही इज मोस्ट वेलकम, की जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्याकरता तुम्ही मदत, खारीचा वाटा असू शकतो. प्रत्येक वेळेला तुम्ही काय खूप मोठं करण्याची गरज नाहीये, तुमच्या एरियामध्ये करा येस. आणि वी आर रेडी टू सपोर्ट यू फॉर दॅट. ऑसम. भरत, थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन अराउंड द वर्ल्ड. आमची एक ट्रेडिशन आहे, आमचं हे एक अराउंड द वर्ल्ड बुक आहे ज्याच्यात आम्ही आमच्या गेस्टचा एक स्पेशल फोटो पण आणतो. दिस इज युअर फोटो फ्रॉम मेनी इयर्स अगो ॲज आय कॅन सी. पण ह्याच्यात इफ यू कॅन जस्ट लीव अ मेसेज वॉट एव्हर यू थिंक फॉर द पॉडकास्ट, फॉर वीणा वर्ल्ड or about travel, if you can leave us a message, that will be great. Sure. And yeah, we love reading. And viewers, thank you so much for tuning in to this episode of Around the World. जर तुमच्या काय कॉमेंट्स असतील तर ऑफकोर्स यूट्यूबवर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये त्या मेन्शन कराच. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की खाकी टूर्स शुड इंट्रोड्यूस सर्टन स्पेसिफिक टूर्स जे या 60 + 25 + हाऊ मेनी एव्हर टूर्स खाकी टूर्सच्या असतील त्यांनी ह्या इंट्रोड्यूस केल्या पाहिजे, लेट अस नो इन द कॉमेंट्स. आम्ही भरतला डेफिनेटली सांगू. थँक्यू फॉर ट्युनिंग इन अँड सी यू नेक्स्ट टाइम.